येस, आपण आता लाईव्ह आहोत आणि आतापर्यंत 16 जण आपल्याला जॉईन झालेले आहेत झूम मीटिंगवर. आणि मला वाटतं आणखीन काही लोक येत्या थोड्या वेळात आपल्याला जॉईन करतील. बर, शब्दांगणच्या 97व्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आजचा विषय अर्थातच वाचन संस्कृती हा विषय आपला आहे. आणि आजचे वक्ते सुरेशराव देशपांडे, मला खूप आनंद होतोय की हे सत्र आपल्या या निमित्ताने, शब्दांगणच्या निमित्ताने आज होत आहे. याचं कारण जो मूळ गाभा होता शब्दांगणचा, तो खऱ्या अर्थाने आज त्याला त्या विषयाला वाचा फुटली असं आज म्हणता येऊ शकेल. कारण वाचन संस्कृती विशेषतः तरुणांमध्ये ती यावी आणि वाचनाची एक परंपरा निर्माण व्हावी, वाचनाची एक सवय लागावी मुलांना, म्हणून खरं तर शब्दांगणचं सत्र सुरू झाली. आणि भाषेची अर्थातच ऍक्च्युली खरं तर शब्दांगणमध्ये मर्यादा राहिलेली नाहीये. आणि कितीतरी इंग्रजी पुस्तकं इकडे सादर केली गेलेली आहेत, मराठी पुस्तकं सादर झालेली आहेतच. पण वाचन संस्कृती हा विषय ज्याच्याकरता शब्दांगणचा जन्म झाला, तो विषय मात्र आतापर्यंत शब्दांगणमध्ये आला नव्हता. आणि तो आजच्या निमित्ताने सुरेशरावांनी तो घेतला. आणि आमचे सगळे मी त्याला म्हणेन की आमचे काय म्हणूया, मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात उशीर झाला. आणि त्यांनी अगदी मोठेपणा दाखवून मनाचा कमी वेळेमध्ये हा विषय मांडण्याची तयारी पण दाखवली. मी त्यांचा मनापासून कृतज्ञ आहे. विषय पोहोचवण्याकरता एका योग्य वक्ता असू शकत नाही असं मला त्यांचा परिचय करून घेताना जाणवलं. याचा कारण अर्थातच प्रकाशक आर्थिक प्रकाशन आपल्याला परिचयामध्ये कळलं असेलच की आर्थिक प्रकाशन हे त्यांची स्वतःची प्रकाशन संस्था आहेच. पण केवळ प्रकाशन संस्था एवढ्यापुरतं त्यांचं मर्यादित नाहीये. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये साहित्याशी संबंधित त्यांनी काम केलेलं आहे. मी अगदी ग्रंथ विक्रेता म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, किंवा प्रकाशक म्हणून काम केलेलं आहे. आता सांगत होते, लेखन स्पर्धा आयोजित करण्यामध्ये त्यांचे अशा अनेक उपक्रम राबवण्यामध्ये त्यांचा हातखंडा राहिलेला आहे. साहित्य अकादमी कडून पुरस्कृत अशी पुस्तकांचं प्रकाशन त्यांच्याकडून झालेलं आहे. स्वतः 2 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. नवीन 3ऱ्या पुस्तकाचं तू कोण या नावाच्या पुस्तकाचं प्रकाशन पुढच्या महिन्यात होऊ घातलेलं आहे. त्यामुळे लेखक, वाचक आणि ग्रंथ निर्मिती अशा वाचनाशी निगडीत वेगवेगळ्या पैलूंशी त्यांचा जवळून संबंध आलेला आहे. आणि एक अनुभव संपन्न असं व्यक्तिमत्व आज आपल्याकडे वाचन संस्कृती हा विषय मांडण्याकरता उपस्थित आहे. आणि केवळ आपण भाग्यवान म्हणून आम्हाला असं वाटतं की एवढ्या कमी वेळामध्ये आपल्याला हा विषय ऐकायला मिळतोय. मला वाटतं आपला अधिक वेळ न घेता मी सुरेशरावांना विनंती करतो की आपण सत्र सुरू करावं. नमस्कार मित्रांनो. कोरोनाच्या काळामध्ये सुरुवातीला आपण सर्वच जण खरं सांगायचं तर एका गोंधळलेल्या अवस्थेमध्ये होतो. म्हणजे आपल्या सर्व सामाजिक असेल सांस्कृतिक कार्यक्रमांवरती जे नियंत्रण आलं, त्यामुळे सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्ते काहीसे हतप्रभ झाले होते. परंतु आपण माणसं कशी आहोत माहिती का, की मांजरासारखी आहोत. मांजर हे कसंही कुठूनही टाकलं त्याला तर ते 4 पायावरती उभं राहतं. त्याप्रमाणे आपण माणसं देखील कोणत्याही कठीण परिस्थितीतून मार्ग काढायचा प्रयत्न करतो. आणि मग आपल्याला सार्वजनिक कार्यक्रम करता येत नाहीत, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भाग घेता येत नाही, तर मग काय करायला पाहिजे? मग आपण नवीन तंत्रज्ञान म्हणजे झूम असेल, गुगल मीट असेल, ड्यू असेल, अशा ह्या माध्यमातून किंवा फेसबुक लाईव्ह असेल, ह्या माध्यमातून आपण कार्यक्रम सादर करायला लागलो. आणि आपल्यातली निर्मिती क्षमता जी आहे ही आपण जोपासू शकलो. ध्रुव अकादमीचा आता 97वा कार्यक्रम. 2 वर्षापूर्वी त्यांनी तो कार्यक्रम सुरू केली आणि दर महिन्याच्या दर गुरुवारी एक कार्यक्रम सादर करायचा अशा पद्धतीने. आणि आत्ताच विनोद देशपांडे यांनी सांगितल्याप्रमाणे की वाचन संस्कृती वाढावी, नवीन विशेषतः नवीन तरुणांमध्ये, हे उद्दिष्ट ठेवून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर या कार्यक्रमाच्या 97व्या भागामध्ये आज मला सहभागी व्हायला संधी दिल्याबद्दल मी सुरुवातीसच ध्रुव अकादमीचं आणि विनोद देशपांडे यांचं आभार मानतो. मित्रांनो, ध्रुव अकादमी केवळ शैक्षणिक कार्याचंच काम करते असं नाही, तर साहित्यविषयक चळवळीतही ती अग्रेसर आहे. आणि ह्याचाच अनुभव मला आला तो म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी अत्यंत आगळी वेगळी अशी एक साहित्य स्पर्धा घेतली होती आणि त्यामध्ये मला परीक्षा म्हणून सहभागी होता आलं. आणि आज पुन्हा मी ध्रुव अकादमीच्या
व्यासपीठावरती आलेलो आहे याचा मला खूप आनंद होतो. मित्रांनो, माझा प्रतिपाद्य विषय आहे वाचन संस्कृती. आता वाचन संस्कृती ह्या विषयाशी बोलण्यापूर्वी मी थोडंसं माझ्याविषयी सांगतो, की आणि देशपांडे यांनी परिचय करून देताना सांगितलं, की 33 वर्ष मी प्रकाशन संस्था चालवली. वेगवेगळ्या लेखकांची 400हून अधिक पुस्तकं प्रकाशित केली. त्याचबरोबर मी 30 वर्ष वाचनालय चालवलेलं आहे आणि ग्रंथ विक्रेता म्हणूनही काम केलेलं आहे. माझी 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. काही अनुवाद प्रकाशनाच्या मार्गावरती आहेत. एक आणखीन कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावरती आहे. म्हणजे प्रकाशक, ग्रंथालय संचालक आणि ग्रंथ विक्रेता ह्या सर्व आणि लेखक या सर्वच नात्यांनी माझा साहित्य व्यवहार आणि साहित्य संस्कृतीशी संबंध आलेला आहे. ते हा गेल्या 30-35 वर्षातलं जे काही माझ्याकडे संचित आहे, ते संचित आज तुमच्या पुढे मांडण्याचा माझा थोडासा प्रयत्न आहे. मित्रांनो, वाचन संस्कृती हा शब्द उच्चारला की आपल्याला काय जाणवतं? तर ह्या वाचन संस्कृती ह्या शब्दामध्ये संस्कार हा शब्द अनुस्यूत आहे. बघा तुम्ही, वाचन संस्कृती, संस्कृती हा शब्द संस्कारपासून आलेला आहे. आपल्याकडे आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार मानतो. तर मला असं वाटतं, की त्यामध्ये संस्कृती, वाचन संस्कृती हा 17वा संस्कार देखील त्यामध्ये घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आता आपल्याला असं म्हणता येईल, की वाचन संस्कृती निर्माण होण्याकरता काय-काय लागू शकतं? तर सुरुवातीला बघा, कोणाला तर काहीतरी सांगावसं वाटतं. मग ते कोणाला तरी प्रकाशित करावंसं वाटतं आणि कोणीतरी सांगितलेलं, कोणीतरी प्रकाशित केलेलं कोणापर्यंत म्हणजे ज्याच्यावर लिहिलं त्यांच्यापर्यंत पोहोचवायला देखील कोणीतरी लागतो. म्हणजे लेखक, प्रकाशक, ग्रंथ विक्रेता आणि वाचक हे 4 महत्वाचे अंग वाचन संस्कृतीशी निगडीत आहेत असं म्हणायला हरकत नाही. आता वाचन संस्कृती ह्या विषयाकडे संपूर्णपणे येण्यापूर्वी थोडंसं काहीसं मी अकॅडमिक बोलतो. म्हणजे ते असं, की ह्या विषयाकडे येताना भाषेचा उद्गम म्हणजे भाषा कशी निर्माण झाली, नंतर लिपी, त्याच्यानंतर त्याच्यातील लेखन कला, मग पुस्तकं प्रकाशनं आणि मग वाचन संस्कृती इथपर्यंत आपण येऊन पोहोचतो. मग आता भाषा कशी निर्माण झाली असेल, तर ह्याचं उत्तर केवळ तुम्हाला कल्पनाशक्ती किंवा तर्कानेच द्यावं लागेल. म्हणजे असं, की आदी मानव जेव्हा निर्माण झाला असेल, त्यावेळेला अर्थातच त्याला बोलायला येत नसेल. मग आकाशात चमकणारी वीज बघून किंवा गडगडणारे ढग बघून तो कदाचित असा त्याने एक भीतीदायक उद्गार काढला असेल. वाहणारी नदी किंवा वाहणारे झरे पाहून त्याचा नाद ऐकून किंवा झाडावरती किलबिलणारे पक्षी ऐकून त्यांचं पूजन ऐकून त्याच्या मनामध्ये काही प्रतिध्वनी निर्माण झाले असतील. म्हणजे त्याला असं वाटलं असेल, की कधी आश्चर्य म्हणून, कधी आनंद म्हणून, कधी भीती म्हणून त्याच्या तोंडून काहीतरी प्रतिसादात्मक काही उद्गार निघालेले असतील. आणखीन एका नोंदीनुसार मी नोंद जी अशी वाचली होती, त्यात असं होतं, की एका आदिमानवाला जर दुसऱ्या आदिमानवाशी बोलायचं असेल, तर तो एका उंच जागी जायचा आणि तिथून तो हातवारे करून त्याला बोलवायचा. म्हणजे त्याच्याकडे त्यावेळेस शब्द नव्हते, भाषा नव्हती ना. नुसतंच काही खाणाखुणा करणं ही त्याची भाषा त्यावेळेला होती. म्हणजे असं झालं, की आता खाणाखुणा त्याची भाषा होती. म्हणजे ही भाषेची त्याची प्राथमिक निर्मिती झाली असं आपण म्हणूया. तर आदिमानवाच्या वेळेला लोकसंख्या किती असेल? फार कमी असेल लोकसंख्या, फार कमी असू शकेल आणि मग अ, जर लोकसंख्या कमी आहे, तर भाषा देखील एकच असणार ना. मग जगात एवढ्या भाषा कुठून निर्माण झाल्या? तर ह्या भाषा कुठून निर्माण झाल्या असतील, तर भाषाशास्त्रानुसार, भाषेचं जे शास्त्र आहे त्यानुसार, की सगळ्या भाषा ह्या एकाच भाषाकुलातून निर्माण झाल्या आणि मग माणसं वेगवेगळ्या ठिकाणी पांगली गेली. आणि मग एका भाषाकुलातून निर्माण झालेल्या भाषा घेऊन जाताना त्या माणसांनी त्या विभागातले किंवा भूगोलाप्रमाणे काही नवीन भाषा निर्माण केल्या आणि ह्याचा पुरावा जर पाहिजे असेल तुम्हाला, तर अनेक भाषांमध्ये एकाच अर्थाचे किंवा एकाच उच्चाराचे अनेक शब्द तुम्हाला सापडू शकतील किंवा त्याचे अपभ्रंश तुम्हाला सापडू शकतील. अगदी उदाहरण द्यायचं झालं ना, तर आपल्याकडचे जे नातेवाईकवाचक शब्द आहेत, माता, पिता, भात्रा म्हणजे आपण बंधू ज्याला म्हणतो तो. तर रशियन भाषेमध्ये सुद्धा मात्रा, पित्रा, भात्रा असे शब्द आहेत. इंग्रजीमध्ये फादर, मदर, ब्रदर हे सगळे शब्द आहेत, हे एकाच ह्याच्यातनं आलेले आहेत. आपण ज्याला हार्ट म्हणतो, ते हृदय. हृदय आणि हार्ट हे अतिशय जवळचे शब्द आहेत. तर अनेक भाषांमध्ये हे शब्द सारख्या उच्चारांचे, सारख्या अर्थाने किंवा अपभ्रंशात्मक असे आलेले असतात. ह्याच्यावरून भाषा ह्या एका कुळातून निर्माण झाल्या असाव्यात, ह्याला असा आधार आपण मानू शकतो. आता भाषेची निर्मिती झाली. बोलता देखील त्याला येऊ शकलं. प्रतिसादात्मक का होईना तेव्हा बोलता येऊ शकलं. पण मग लिपी कुठे? मग लिपीचं काय करायचं? मग काय झालं, की त्यांनी मग चित्रलिपी तयार केली. जंगलातले त्यांनी रंग घेतले, झाडांचे रंग घेतले, फुलांचे रंग घेतले आणि मग गुहेमधल्या भिंतींवरती असेल, दगडांवर त्यांनी चित्रलिपी कोरली, शिलालेख त्यांनी कोरले. या चित्रलिपीतून
तो काहीतरी एक सांगू इच्छित होता. मित्रांनो, तो आदी मानव कोणातरी काहीतरी त्याच्या मनामध्ये काहीतरी सांगायचं होतं. आता ह्या पद्धतीने त्याची चित्रलिपी तयार झाली. चित्रलिपीतून पुढे शिल्पकला देखील सुद्धा त्याला अवगत झाली. मग अशा पद्धतीने भाषा, लिपी आणि हे तयार झाल्यानंतर अर्थात तो लेखनाकडे निश्चितपणे वळला असणार. आता मानवाला भाषा, शब्द आणि चित्रलिपी सापडल्यानंतर नदीच्या काठाने तो शेतीच्या निमित्ताने वास्तव्य करायला लागला. आता एके ठिकाणी अनेक माणसं राहायला लागल्यानंतर किंवा वास्तव्य करायला लागल्यानंतर आपल्या लक्षात येईल की एक समाज निर्माण होतो. एक समाज निर्माण झाला की त्या समाजाच्या काही सामायिक गरजा निर्माण होतात. सामायिक गरजा निर्माण झाल्यानंतर एक समाजाची जगण्याची पद्धत, रीत, एक व्यवस्था निर्माण होते आणि मग तिथे एक सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण तयार होतं, ज्याला आपण संस्कृती असं म्हणतो. आता अशा प्रकारे समाज निर्माण झाल्यानंतर साहजिकच त्या लोकांमध्ये आपापसामध्ये सहसंवेदना देखील निर्माण होतात. एकमेकाचं दुःख पाहून, एकमेकांचा आनंद पाहून काही सहसंवेदना निर्माण होतात आणि मग ह्या निमित्ताने तो अधिक आपल्या शब्दसंपत्तीत भर घालून म्हणा किंवा आपला आनंद, दुःख जे काय असेल ते व्यक्त करण्याकरता अधिकाधिक शब्दांची योजना करू लागतो आणि मग त्याला कुठेतरी असं वाटतं, की अरे आपल्याला जे येतंय किंवा आपण जे पाहिलं आहे, आपण जे अनुभवलंय, जे ऐकलंय, हे त्याला कोणातरी सांगावं असं वाटतं. जे तो चित्रलिपीतून सांगत होता, तो शिल्पकलेतून सांगत होता, त्याला असं वाटलं, की आपल्या ह्या बोलण्याला कुठेतरी शाश्वत रूप यायला पाहिजे आणि मग त्यातून कधीतरी लेखनाची कला अवतीर्ण झाली असतील, अवगत झाली असावी, असा तर्क आपल्याला काढता येतो. ज्या काळी आदिवासी मानवाला लेखनाची कला आपण लेखन करावं असं वाटायला लागलं, तो क्षण म्हणजे लेखन कलेचा निर्मितीचा क्षण असं म्हणायला हरकत नाही. आता आपल्याकडे म्हणजे आता आपण पुस्तक वाचतो किंवा इसवी सनापूर्वीपासूनही लेखन कला अस्तित्वात होती याचे पुरावे आहेत. मग त्यावेळेला कागद नव्हता. मग कसं लिहिलं जात होतं? तर भुर्जपत्र होती, तालपत्र होती, झाडांच्या साली होत्या, तांब्याचे लोखंडाचे पत्रे होते. एवढं कशाला, दगडावर देखील माणसाने लिहिलेलं आहे. तुम्ही जर चीनमध्ये गेलात तर चीनमधल्या एका संग्रहालयामध्ये तुम्हाला असं दिसेल की अ, दगडाची पानं अनेक त्यांनी 2 बाजूला भोकं पाडून त्यातून तारा घालून त्यांनी ओवलेलं एका ग्रंथालयामध्ये, एका म्युझियममध्ये ते दगडाचं पुस्तक अजूनही ते ठेवलेलं आहे चीनमध्ये. ते इसवी सनापूर्वीपासूनचं आहे. म्हणजे लेखन कला ही इसवी सनापूर्वीपासून अस्तित्वात आहे. तरी सुद्धा एक आपल्याला ज्ञात असलेलं पुस्तक म्हणजे थोलकाप्पियर, या मला वाटतं बहुतेक तामिळ माणूस असेल, त्या तामिळ माणसाने लिहिलेलं थोलकाप्पियम हे हस्तलिखित साधारणपणे 3000 वर्षापूर्वीचा असावा असा एक अंदाज आहे. अर्थात वेदांचं अस्तित्व हे त्याच्याही आधीपासूनचं आहे असं म्हणायला पाहिजे. कारण वेदांचं पुढे जे वेद आपल्यापर्यंत आले हे मौखिक परंपरेने घनपाठी, त्रिपाठी, द्विपाठी अशा चतुर्वेदी अशा पद्धतीने ते आपल्यापर्यंत आलेले आहेत. मित्रांनो, चीनमध्ये कागदाचा शोध लागला असं मानलं जातं. चीनमध्ये कागदाचा शोध लागल्यानंतर ते काहीतरी आपण तिथे त्याच्यावरती पुस्तकं व्हायला लागली. परंतु पहिलं पुस्तक म्हणजे साधारणपणे 9व्या किंवा 10व्या शतकामध्ये चीनमध्ये प्रकाशन व्यवसाय सुरू झाला असं मानलं जातं. 10व्या शतकामध्ये चीनमध्ये प्रसिद्ध झालेला बुद्ध धर्माचा पहिला ग्रंथ हिरक्कसूत्रे हा निर्माण झाला किंवा हा पहिला प्रकाशित झाला असं मानलं जातं. ही 9व्या-10व्या शतकातली गोष्ट आहे. त्याच्याही पूर्वी 4थ्या शतकामध्ये मानुच्छो नावाच्या एका माणसाने, एका कल्पक, तो अतिशय कल्पक होता. त्याने ही जी भूर्जपत्र किंवा तालपत्र किंवा सालपत्र जी होती, ही त्यांनी काय केलं होतं, त्यांनी त्याला एका विशिष्ट आकारामध्ये आणि एका विशिष्ट त्याला कोडेक्स म्हणायचे. त्याला बाजूने भोकं पाडून म्हणजे ज्याला आज आपण जे बाइंडिंग म्हणतो, त्या पद्धतीने त्यांनी त्या लिहिलेल्या हाताने लिहिलेल्या सालांना किंवा ताडपत्रांना आकार द्यायचा प्रयत्न केला. तो पहिला कल्पक मनुष्य हा पुस्तकांचा जन्मकर्ता आहे असं म्हणावं लागेल. अर्थात त्याही आधी मध्यपूर्वेच्या आसपास म्हणजे इजिप्त वगैरे ह्या देशांच्या आसपास झाडांच्या साली अशा त्याचे लांब 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 त्याचे असे पट्टे काढत असत आणि ते बाजूबाजूला ठेवून त्याच्यावर लिहिलं जात असे आणि मग ते एकावर एक ठेवून ते पुस्तक तयार करत असत. अशा पद्धतीने हा प्रकाशन व्यवसाय किंवा पुस्तक आपण म्हणूया आपण त्याला, ही पुढे पुढे जात होती आणि 15व्या शतकामध्ये मात्र एक प्रचंड क्रांती झाली. ती म्हणजे गुटेनबर्गने शोधलेला मुद्रणकरिता लावलेला शोध. 9व्या-10व्या शतकामध्ये चीनमध्ये जी छपाई कला अस्तित्वात होती किंवा अवगत होती, ती म्हणजे लाकडाचे ठोकळे होते.
त्या लाकडाच्या ठोकळ्यावर ते साचे तयार करून छपाईचं काम करत असत. परंतु गुटेनबर्गचा शोध हा क्रांतिकारक शोध होता. त्याने खिळ्यांचा शोध लावला आणि त्या खिळ्यांच्या माध्यमातून त्यांनी छपाई मशीन सुरू केलं. परंतु गंमत अशी आहे की युरोपमध्ये हा शोध लागला, ही गोष्ट खरी आहे. कोपर्निकसला जसा धर्मगुरूंचा विरोध झाला तसाच विरोध गुटेनबर्गला सुद्धा झाला. परंतु एक गंमत काय झाली की गुटेनबर्गला विरोध झाला तो नुसता धर्मगुरूंकडनं नाही तर सरकारी अधिकाऱ्यांकडून सुद्धा त्याला विरोध झाला. परंतु तो विरोध लवकरच मावळला गेला आणि गुटेनबर्गची मुद्रणकला ही विकसित होऊ लागली. जेव्हा गुटेनबर्गची ही कला विकसित होऊ लागली तेव्हा असं झालं की एकदम अनेक प्रमाणावर पुस्तकं छापली जाऊ लागली. आता ही पुस्तकं छापली इतक्या मोठ्या वेगाने होऊ लागली की पुस्तक छापण्याचा वेग खूप मोठा होता. आता प्रश्न निर्माण झाला की एवढी पुस्तकं छापली गेली आहेत, ही पुस्तकं ज्यांच्यापर्यंत म्हणजे ज्यांच्याकरता छापलेली आहेत त्या वाचकांपर्यंत पोहोचणार कशी? विविध विषयावर पुस्तक होती, नुसती धार्मिक पुस्तकं नव्हती, ते विविध प्रकारची पुस्तकं होती. आता ही पुस्तकं जी छापली गेली ही वाचकांपर्यंत ज्यांच्याकरता लिहिले त्यांच्यावर पोहोचवायला कोण माध्यम पाहिजे? तर ग्रंथ विक्रेता. आणि ग्रंथ विक्रेता तिथे होते, परंतु पुस्तकं विकली जात नव्हती. आणि मग प्रश्न निर्माण झाला की ज्यांच्याकरता ही पुस्तकं तयार होत आहेत, ज्यांच्याकरता ही पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, ज्यांनी वाचावं अशी अपेक्षा आहे, त्यांच्यापर्यंत ही पुस्तकं पोहोचतात किंवा नाही? हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मग एक जागतिक सर्वे करण्यात आला. एक जगाच्या पातळीवरती वाचनालयाच्या संबंधाने, वाचनाच्या संबंधाने, वाचन संस्कृतीच्या संबंधाने एक सर्वे करण्यात आला आणि त्या सर्वेचं निष्कर्ष असा होता की जगामध्ये फक्त 3% लोक वाचतात. मित्रांनो लक्षात घ्या, जगामध्ये फक्त 3% लोक वाचतात, बाकीचे लोक 97% लोक वाचत नाही. हे जागतिक सत्य आहे, विदारक परिस्थिती आहे. कटू असलं तरी आपल्याला पचवणं कठीण आहे. फक्त 3% लोक वाचतात. मग आता हे 3% लोक वाचतात, तर गंमत म्हणजे अशी की पुस्तकं लोक का वाचत नाही? लोक पुस्तकं का वाचत नाही असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर प्रश्न जे आहे पहिल्यांदा सर्वात मोठी अडचण असेल की पुस्तकाच्या किमती हा वाचन संस्कृतीमधला अडसर आहे. आता पुस्तकाच्या किमतीच्या निमित्ताने मला आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला की पुस्तकाच्या किमती कशा असतात. साधारण उदाहरण सांगतो तुम्हाला मी, किंवा महाग का असतात ते उदाहरण सांगतो तुम्हाला मी. पूर्वी जेव्हा इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये जेव्हा तालपत्रांवरती किंवा भुर्जपत्रांवर लिहिलं किंवा कातडीवरती प्राण्याच्या कातडीवर लिहिलं जात असे, त्यावेळेला आज जसे लेखक प्रकाशक ग्रंथ विक्रेते आहेत तसे अर्थातच नव्हते. मग काय व्हायचं की एखाद दुसरा माणूस त्याला जे काही सुचलं असेल ते तो आपल्या त्या कातडीवरती लिहायचा आणि तो ज्या घराच्या बाहेर, हा इतिहास आहे बरं का, म्हणजे मी काही कोणते मी सांगत नाहीये, ह्या इतिहासामध्ये नोंदी आहे. तो जिथे राहत असे त्या राहाच्या आपल्या घराच्या बाहेर तो एका कातड्यावरती असं लिहून ठेवायचा की मी अमुक अमुक हे लिहून ठेवलेलं आहे, जर कोणाला हवं असेल तर ते घेऊन जा. आता मग तिथून जाणार येणारा जो माणूस असेल, एखाद्याला जर इच्छा निर्माण झाली ते वाचून की अरे ह्याने काय लिहिले आपण ते पाहावं तर खरं, मग तो आतमध्ये जाऊन चौकशी करायचा की तू काय लिहिलेस बाबा. आता त्याने सांगितलं मी एक अमुक एक पुस्तक लिहिलेलं आहे, बायबल असेल किंवा जे काय असेल ते. मग जर ते पुस्तक त्याला विकायचं असेल तर तो मग घेणारा आणि देणारा माणसामध्ये काही किंमत ठरायची. आता ही किंमत किती होते याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. काउंटेस ऑफ अँड्र्यू ह्या एका सरदार बाई असलेल्या स्त्रीने असं एक पुस्तक एका लेखकाकडे मागितलं. इसवी सनामधल्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या शतकातली गोष्ट आहे. काउंटेस ऑफ अँड्र्यू ह्या स्त्रीने ते असं एका दरवाजा बाहेर लिहिलेलं पुस्तक वाचून ती आतमध्ये गेली आणि म्हणाली मला हे पुस्तक पाहिजे. तो माणूस ठीक आहे मी तुम्हाला हे पुस्तक देतो. तो लगेच ते देत नसे, तो हाताने नकलून द्यायचा, थोडंसं सजवून द्यायचा. तर त्यांनी सांगितलेली किंमत आणि काउंटेस ऑफ अँटोनी दिलेली किंमत ही तुम्ही ऐकलं तर तुम्हाला चक्कर येईल. त्या पुस्तकाची किंमत होती 200 मेंढ्या. 200 मेंढ्या आणि 2 पोती राय नावाचं धान्याची 2 पोती, ही एवढी किंमत त्या काळी दिलेली आहे. आता ही त्या काळी दिलेली किंमत म्हणजे त्याची एकच प्रत ती विकली गेली. अगदी इतक्या मागे जायला नको, आपण 16व्या-17व्या शतकामध्ये येऊ. 1718 साली किंवा 1818 साली पेशवाई बुडाली. 1818 साली आपण म्हणतो. पेशव्यांच्या काळामध्ये म्हणजे आपल्याकडे जेव्हा इंग्रज यायच्या आधीच्या थोडीशा आधीच्या काळामधली काय व्यवहार होता आपल्याकडे ग्रंथ व्यवहार. तर पेशव्यांच्या दरबारामध्ये
काही लेखनिक किंवा नक्कलकार असायचे. ते काय करायचे, तर रामायण, महाभारत, पुराणं, भागवत असे जे धार्मिक ग्रंथ होते, या ग्रंथांचे हाताने नकलून ते प्रती तयार करायचे. आता हाताने नकलून करणाऱ्या त्या कामगाराला, ते सगळे ब्राह्मण होते, त्या कारागिराला दिवसाला 14 आणे पगार होता. लक्षात ठेवा, दिवसाला 14 आणे पगार त्यावेळेला होता. आणि हाताने नकलून केलेल्या अशा रामायणाच्या 5 प्रती असतील, महाभारताच्या 5 प्रती असतील किंवा भागवताच्या देखील 5 प्रती असतील, पुराणांच्या 5-10 प्रती असतील. अशा ह्या प्रती तयार झाल्यानंतर 5-6 महिन्यांनी, आणि ते सुद्धा अनेक कारागिरांनी हाताने नकलून केल्यानंतर, मग ह्या प्रती ते कारागीर एका टोपलीत ठेवायचे आणि ती टोपली एका बैलगाडीमध्ये ठेवायची. आणि बैलगाडीमध्ये ठेवल्यानंतर ती बैलगाडी घेऊन गावागावात जायचे. गावातल्या तिठ्यावरती जेव्हा संध्याकाळी सगळी माणसं तिथे बसून शिळोपाच्या गप्पा मारत असत, त्यावेळेला त्या तिठ्यावर उभं राहून ते दवंडी पिटवायचे, की असे असे ग्रंथ विकायला आणले आहेत हो. अशी दवंडी पिटवली की मग ज्यांना उत्सुकता आहे, ज्यांना इच्छा आहे वाचायची, अशी मंडळी तिथे येत असत. परंतु त्या पोथ्यांची किंमत बघितल्यानंतर 100 माणसं मागे जायची. कारण पेशव्यांच्या काळामध्ये सुद्धा त्या पुस्तकांची किंमत ही शेकड्याने होती. लक्षात घ्या, आज आपण 100, 200, 300 रुपये महाग म्हणतो. 1818 साली जर रामायणाची किंमत जर 150 रुपये सांगितली तर तुम्हाला नक्कीच चक्कर येईल ऐकून. मग आता एवढ्या महाग असलेल्या ह्या प्रती विकत घेणार कोण? मग त्यावेळेला साहजिकच सरदार असतील, दरकदार असतील किंवा सावकार असतील, हे सावकार लोकच त्या प्रती विकत घ्यायचे. म्हणजे एक तुमची मी मनामध्ये गणित मांडा, की पुस्तकांच्या प्रती कमी आहेत म्हणून पर कॅपिटा कॉस्ट ही जास्त होते, म्हणून पुस्तकाची किंमत महाग आहे. किंवा पुस्तकाची किंमत महाग आहे म्हणून पुस्तकं विकली जात नाहीत, असा आपण एक निष्कर्ष किंवा त्यातून व्यत्यास काढू शकतो. आणि वाचन संस्कृतीच्या आड पुस्तकाच्या किमती येतात, हा एक सिद्धांत रूढ होतो. तुमच्या लक्षात आलंय मी म्हटलं काय ते, की पुस्तकाची किमती हा अडचण निर्माण होतो पुस्तकांच्या किमतीमध्ये, वाचन संस्कृतीच्या प्रसारामध्ये. मग समजा आपण उलट केलं, की समजा पुस्तकांची किमती कमी केल्या. ज्या पुस्तकाची किंमत 300 रुपये, त्या पुस्तकाची किंमत आपण 150 रुपये केली, तर पुस्तक विकली जातील का हो? त्याचं उत्तर नकारार्थी आहे. ह्याचं उत्तरही नकारार्थी आहे. ह्याचं कारण असं आहे, की वाचकांची मानसिकता. वाचकांची कशाला, माझी तर मी पण तुमच्यामध्येच मोडतो. ही मानसिकता अशी असते, की आपल्याला पुस्तकं वाचलं पाहिजेत ही गरज वाटत नाही. आज तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने समजा भाऊबीजेला तुम्हाला बहिणीला काही भेट द्यायचं असेल, तुम्ही 500 रुपयाची तिला साडी घेऊन द्याल, 2000 ची साडी घेऊन द्याल, पण 2000 रुपयाचे रामायणाचे 4 खंड विकत घेऊन देणार नाहीत. कारण 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 तुम्हाला 2000 पुस्तकांकरता खर्च करणं हे महाग वाटतं. ही आपली मानसिकता आहे. मी माझे पायात घालणारे बूट मी नायकीचे असतील किंवा वुलडॅनचे बूट असतील, तर मी 3,500-4,000 रुपये सहज खर्च करीन. मी माझ्या शर्टावरती 3,500-4,000 रुपये मी खर्च करीन. मी माझ्या घरातलं फर्निचर, घरातलं सामान हे दर 4 वर्षांनी बदलीन. दर 5 वर्षांनी नवीन घराला नवीन रंग लावीन. मित्रांनो, घरामध्ये मला जर नवीन टीव्ही असेल तर 30 इंचाचा असेल तर मी 50 इंचाचा लावीन. ह्या सगळ्या गोष्टी, मी अंगावर जो सुगंधी फवारा उडवतात त्याची किंमत 350-400 रुपये असेल तर मी खर्च करेन दर महिन्याला. ह्या गोष्टी निश्चितच लोकांच्या गरजेच्या आहेत, लोकांच्या प्रतीक्षेत भर घालणाऱ्या आहेत, लोकांना त्या मिरवण्यासारख्या आहेत आणि त्या लोकांना गरजा वाटतात, आवश्यक वाटतात म्हणून लोक खरेदी करतात, हेही ठीक आहे. परंतु पुस्तकं मात्र ही गरजेची वस्तू वाटत नाही. माझ्या घरामध्ये 100 पुस्तकं, माझ्या भाषेतली, माझ्या मातृभाषेतली 100 पुस्तकं आहेत. ही मी अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट मला वाटत नाही. ही पुस्तकं ही मला मिरवण्यासारखी गोष्ट वाटत नाही. आणि मग मी ओरडतो, की पुस्तकांच्या किमती महाग आहेत म्हणून पुस्तकं परवडत नाही. हा मला वाटतं थोडंसं वदतो व्याघा जो हा प्रकार आहे ना, हा असा प्रकार आहे. आपली मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत ती पुस्तकांचा खप वाढणार नाहीत. आणि म्हणून मला अत्यंत नाईलाजाने असं म्हणावं लागतं, की 12 ते 13 कोटी लोकसंख्या असलेल्या मराठी राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पुस्तकाची आज आवृत्ती आपण नवीन छापतो ना, मी प्रकाशक म्हणून काम केले 33 वर्ष आणि इतर अनेक प्रकाशकांचे माझा संबंध होता. सगळे प्रकाशक, एखाद दुसरा प्रकाशक एखाद्या पुस्तकाची आवृत्ती 2000 किंवा 3000 प्रतींची काढत असे. परंतु सर्वसामान्यपणे 1000 प्रतींचीच आवृत्ती काढली जाते. म्हणजे नवीन पुस्तक जेव्हा प्रकाशित होतं, माझं किंवा तुम्ही उद्या पुस्तक लिहिलं तरी त्या पुस्तकांच्या प्रती ह्या हजारच निघतील.
आणि ह्या 1000 प्रती निघाल्यानंतर ही पुस्तकं संपायला तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 8 ते 10 वर्ष लागू शकतात. हे लक्षात तुम्ही घ्या आणि मग तुम्हाला कळेल की वाचन संस्कृती किती क्षीण आहे. आता मी आपल्यावरतीच टीका करतो अशा भाग नाहीये. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जागतिक पातळीवरील जो सर्वेक्षण झालं, जे सर्वेक्षण झालं आणि त्या सर्वेक्षणातून जो निष्कर्ष आला की 3% लोक वाचतात, तो जसा आपल्या इथे आहे तर संपूर्ण जगभर आहे. आणि मग त्या सर्वेक्षणातून ही जी विदारक परिस्थिती पुढे आली, तेव्हा असं लक्षात आलं की ह्या प्रश्नाकडे अतिशय गांभीर्याने बघायला पाहिजे. आणि मग युनोने एक कमिटी नेमली. त्या कमिटीने अभ्यास केला आणि मग युनेस्कोने 1952 साली, म्हणजे लक्षात घ्या 1952 साली म्हणतोय, म्हणजे आजपासून जवळजवळ 70-80 वर्षांपूर्वी, त्याच्याही खाली 1861 साली सुद्धा मराठी वर्तमानपत्रामध्ये एक लेख आला होता की वाचनाचं काय होणार. 1861 सालची गोष्ट आहे, म्हणजे आत्ताची गोष्ट नाहीये. म्हणजे वाचनाविषयी आणि नुसतं 61 साली वाचनाचं काय होणार असं नाही, तर 1861 सालच्या लेखामध्ये मराठीचं काय होणार असाही प्रश्न विचारलेला आहे. मी त्या प्रश्नाने पुढे नंतर येणार आहेत मी मातृभाषेकडे, त्यावेळेस मी अधिक बोलीन. परंतु वाचनाकरता हा सदा सर्वकाळ इट इज अ व्हेरी मच रिलेटिव्ह, हे अतिशय सापेक्ष आहे, की सगळ्या जगामध्ये ही पद्धत आहे. आणि मग युनेस्कोनी एक संपूर्ण जाहीरनामा प्रसिद्ध केला केवळ वाचनाकरता. त्या जाहीरनाम्यात त्यांनी काय म्हटलं होतं युनेस्कोनी असं म्हटलं होतं की जगामध्ये लोक वाचत नाही, ही अतिशय दारुण परिस्थिती आहे, ही अतिशय दयनीय परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती बदलायची असेल, ही परिस्थिती निश्चितपणे बदलायची असेल तर जगातल्या प्रत्येक राष्ट्राने आपल्या राष्ट्रामध्ये सार्वजनिक वाचनालयांची स्थापना करायला हवी. सार्वजनिक वाचनालयांची स्थापना करायला हवी असं त्या युनेस्कोने 1952 साली जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी नुसतं असं म्हटलेलं सार्वजनिक वाचनालय स्थापना कायदा करून स्थापन करा सार्वजनिक वाचनालय, एवढंच नव्हे तर ही सार्वजनिक वाचनालय स्थापन केल्यानंतर त्या वाचनालयामधली पुस्तकं किंवा ग्रंथ हे वाचकांना मोफत द्या. त्यांनी काय सांगितलं, मोफत द्या म्हणजे लोक वाचतील. त्यांनी एवढंही सांगितलं की नुसतीच मोफत देऊ नका, तर ह्या वाचनालयांची स्थापना कुठे करा, तर गावातल्या मध्यवर्ती ठिकाणी करा, जेणेकरून वाचकांना त्या वाचनालयामध्ये जायला यायला सोपं पडेल. म्हणजे आम्हाला वाचनालय गावाच्या एका टोकाला आहे, खूप दूर आहे, म्हणून जाता येत नाही अशी अडचण किंवा अशी सबब त्यांनी सांगू नये. आणखीन त्याच्या पुढे असं त्या ग्रंथालयाच्या जाहीरनाम्यात असं म्हटलं होतं की वाचनालयाची वेळ देखील वाचकांच्या सोयीनुसार ठरवा. म्हणजे उद्या मी कामावरनं आलो आणि वाचनालय बंद होतो, मला पुस्तक मिळालं नाही, ही सबब सांगता येणार नाही. असा सर्वांगीण दृष्टिकोनाने विचार करून युनेस्कोनी वाचनालय संबंधीचा एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर जागतिक पातळीवर त्याला प्रतिसाद सुद्धा दिला गेला. तो कसा दिला गेला, मी काही ठळक गोष्टी सांगतो तुम्हाला. 1972 साली आंतरराष्ट्रीय ग्रंथ वर्ष साजरं केलं गेलं. 1972 साली आंतरराष्ट्रीय ग्रंथ वर्ष सादर केलं. त्या ग्रंथ वर्षामध्ये इंग्लंड सरकारने 18 वर्षाखालील प्रत्येक मुलाला, लक्षात घ्या 18 वर्षाखालील प्रत्येक मुलाला 1 पाऊंड त्यांनी दिला होता. तो कशाकरता दिला होता, तर त्या 1 पाऊंडाचं त्यांनी पुस्तकं विकत घ्यावीत, 1 पाऊंडाची पुस्तकं विकत घ्यावीत आणि पुस्तकं वाचावीत, ह्याकरता तो 1 पाऊंड दिला गेला होता. हा जागतिक प्रयत्न होता. आपल्याकडे आपल्याकडे प्रतिसाद कसा दिला गेला, तर आपल्याकडे ग्रंथालय चळवळीचे अध्वर्यू म्हणून डॉक्टर S.R. रंगनाथन यांचा हे होता, काय होता, वाचनाची चळवळ त्यांनी सुरू केली होती. त्यांनी ती धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती आणि वाचनालय चळवळ अतिशय जोरात चालवी म्हणून त्यांनी प्रयत्न केला होता. आणि मग त्या रंगनाथन यांच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1968 साली ग्रंथालय कायदा स्थापन झाला. भारतामध्ये त्याच्या आधी तो कायदा स्थापन झाला ही गोष्ट खरी असली तरी त्याला मूर्त स्वरूप डॉक्टर एस आर रंगनाथन ज्यांनी द्विबिंदू ही पद्धत निर्माण केली. द्विबिंदू पद्धत काय होती, तर वाचनालयामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला सार्वजनिक वाचनालयात विशेषतः गेल्यानंतर असं दिसेल की त्या पुस्तकांवरती ना एक विशिष्ट प्रकारचा क्रमांक असतो. जर तुम्ही कादंबरी घेतलीत तर एक विशिष्ट प्रकारचा क्रमांक असेल, चरित्र घेतलं तर विशिष्ट प्रकारचा क्रमांक असेल. ही जी द्विबिंदू पद्धत त्यांनी काढली,
म्हणजे तुम्हाला असं एक 816 नंबर बघितला की हे चरित्रात्मक पुस्तक आहे. 820 घेतला की कादंबरी आहे. हे पटकन लक्षात यावं. तर डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने एक समिती स्थापन केली आणि ह्या समितीने ज्या शिफारसी दिल्या त्यानुसार 1972 साली सर्वात ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर राजा राममोहन राय लायब्ररी फाउंडेशन, डॉक्टर राजा राममोहन राय यांच्या नावाने एक लायब्ररी फाउंडेशन वाचनालयाचं एक प्रतिष्ठान स्थापन केलं गेलं कलकत्त्यामध्ये. आणि ह्या वाचनालयाच्या ह्या प्रतिष्ठानातर्फे राजा राममोहन राय लायब्ररी प्रतिष्ठानातर्फे भारतामधल्या प्रत्येक राज्यातल्या सार्वजनिक वाचनालयांना अनुदान, आर्थिक स्वरूपात अनुदान दिलं जावं अशा प्रकारची एक रचना केली गेली. आणि ही रचना अशी आहे की समजा उद्या महाराष्ट्रामध्ये आपण 1968 साली ग्रंथालय कायदा स्थापन कायदा आपण मान्य केला. ह्या कायद्यान्वये मग आपल्याकडे अ, ब, क आणि ड. अ म्हणजे जिल्हा वाचनालय, ब म्हणजे महापालिकेचे वाचनालय, ब म्हणजे तालुका वाचनालय, क म्हणजे महापालिका आणि नगरपालिकेतले वाचनालय आणि ड म्हणजे ग्रामपंचायतीची वाचनालय. अशा अ, ब, क आणि ड अशी 12,000 वाचनालय आज मितीला महाराष्ट्रामध्ये आहेत. तर राजा राममोहन राय लायब्ररी फाउंडेशन कडून दरवर्षी आपल्या ग्रंथालय संचालकांना काही रक्कम येते. उदाहरण द्यायचं झालं तर समजा त्यांनी जर 20 लाख रुपये दिले तर महाराष्ट्र सरकारने देखील 20 लाख रुपये टाकायचे आणि मग 40 लाख रुपयाची पुस्तकं खरेदी करायची आणि ही खरेदी केलेली पुस्तकं ह्या अ, ब, क आणि ड ह्या वाचनालयांना विनामूल्य वाटायची. ही अशा प्रकारची रचना आपल्या इथे केलेली गेलेली आहे. हा आपण दिलेला युनेस्कोला प्रतिसाद आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या तुम्ही. बरं, राजा राममोहन राय लायब्ररी फाउंडेशन फक्त आर्थिक मदत देते का? तर नाही. त्याच्याशिवाय ते तुम्हाला सामान घ्यायचं असेल, फर्निचर घ्यायचं असेल, काही तुम्हाला जर मांडणी विकत घ्यायची असेल, पुस्तकांकरता कपाटं विकत घ्यायची असतील, खुर्च्या विकत घ्यायच्या असतील, तर सुद्धा तरी सुद्धा त्यांच्यातर्फे तुम्हाला मदत दिली जाते. एवढंच नव्हे, तर जागतिक युनेस्कोच्या जाहीरनाम्यामध्ये असं सांगितलं होतं, की ह्या ग्रंथालयामधून कसं काम व्हायला पाहिजे? तर समुद्रामध्ये जसं दीपस्तंभ 10 जण मार्ग दाखवतात, तसा मार्ग दाखवणारे हे वाचनालयांनी काम करायला पाहिजे. आणि म्हणून ह्या वाचनालयामध्ये तुम्ही आधुनिक प्रकारचं झेरॉक्स मशीन असेल, प्रिंटिंग मशीन असेल, कॉम्प्युटर असेल, अंधांकरता ब्रेल लिपीची पुस्तकं असतील, अशी सगळी पुस्तकं देखील तुम्ही ठेवली पाहिजेत, असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याकरता देखील अनुदान दिलं जातं. पण ह्या सर्व उद्देश काय? डॉक्टर एस आर रंगनाथन असतील किंवा युनेस्कोने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्या सर्वांचा उद्देश काय होता? तर त्यांचा उद्देश असा होता, की पुस्तकं ही नेहमी मार्गदर्शन करतात. पुस्तकं तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात, प्रबोधन करतात, करमणूक करतात. मग ह्या समाजामधल्या एका मोठ्या घटकाचं मार्गदर्शन किंवा प्रबोधन व्हावं, म्हणजे समाजाला एक दिशा मिळावी, मार्गदर्शन मिळवण्याचं काम ह्या पुस्तकांनी करावं आणि वाचकांनी सुद्धा आपल्यातील कलागुणांचा, आपल्यातील प्रतिभेचा, आपल्यातील कल्पनाशक्तीचा विकास करत जावा. एका दृष्टीने वाचकांनी प्रगल्भ व्हावं, हा उद्देश ह्या वाचन संस्कृती वाढवण्यामागे होता. मित्रांनो, लक्षात घ्या, युनेस्कोचा उद्देश अतिशय चांगला होता आणि त्याच अनुषंगाने भारत सरकारने दिलेला प्रतिसाद राजा राममोहन राय लायब्ररी फाउंडेशन स्थापन करण्यापासून ते प्रत्येक राज्यामध्ये अ, ब, क आणि ड ही वाचनालय स्थापन करून दिलेला प्रतिसाद प्रतिसाद हा सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहे. परंतु मला इथे सांगायचं थोडंसं वाईट असं वाटतं, की डोंबिवलीमध्ये आपल्याकडे आचार्य यात्रे वाचनालय आहे. टिळक रस्त्यावरती वाचनालय जे आहे, हे आचार्य यात्रे वाचनालय आहे. आज किती सदस्य तिथे आहेत बघा. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय ही एक फार मोठी ग्रंथ संग्रहालयाची म्हणजे साखळी आहे आपण म्हणूया. त्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या जवळपास 40 ते 42 शाखा आहेत. बोरिवलीपासून दहिसर पासून ते गिरगाव पर्यंत. परंतु सांगायला अतिशय वाईट असं वाटतं, की दादरचं मध्यवर्ती वाचनालय आणि गिरगावातलं वाचनालय सोडलं तर अन्य ठिकाणी त्यांना सदस्य नाहीत. अन्य ठिकाणी सदस्य नाहीत. ग्रंथपाल नुसते बिचारे येऊन बसलेले असतात. पुस्तकं कपाट बंद असतात. वाचनालयामध्ये पुस्तकं सडक पडलेली असतात. त्यांना वाळवी लागते. पुस्तकं खराब होतात. परंतु आमची माणसं वाचायला जात नाही. तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत न्याल, परंतु पाणी पिणं हे काम तर घोड्याचं आहे की नाही?
तर आपण मित्रांनो, आपण आज डोंबिवलीमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे, की आचार्यात्रे वाचनालयामध्ये पुस्तकं हजारोनी पुस्तकं तिथे आहेत. माझं स्वतःचं वाचनालय होतं. माझ्या वाचनालयाची मी तुम्हाला आठवण सांगेन तुम्हाला, की सुरुवातीला माझ्या वाचनालयामध्ये 850 सदस्य होते. परंतु मी जेव्हा ते 5-6 वर्षापूर्वी बंद केलं, त्यावेळेला जवळपास 250-250च्या आसपास इतकी खाली ती संख्या आली होती आणि मग व्यावहारिकदृष्ट्या ते परवडेना. एकीकडे डोंबिवलीमध्ये सुद्धा जवळपास 40 वाचनालय होती. ती संख्या आता केवळ एक 5 किंवा 6 वाचनालय इतकीच आलेली आहे. म्हणजे वाचनालयाचा वाचन संस्कृतीचा विकास व्हावा म्हणून आपण खूप प्रयत्न करतोय. त्याच वेळेला कुठेतरी आपल्याकडनं प्रतिसाद मिळत नाही. आता कारणं खूप असतील. आम्हाला वेळ मिळत नाही किंवा आमची लाईफस्टाईल बदललेली आहे, जीवनशैली बदललेली आहे. अनेक कारणं असतील. परंतु मला असं वाटतं, की वाचन हे इतकं महत्वाचं आहे ना, की हे तुम्ही विसरू शकत नाही. तुम्ही वाचन हा तुमच्या मनाचा व्यायाम आहे लक्षात घ्या. वाचन हा तुमच्या मनाचा व्यायाम आहे आणि हे तुम्ही जर वाचलं नाहीत, मग वाचलं नाही तर वाचलं नाही काय वाचल्याशिवाय वाचणार कसं अशी ज्या काही म्हणी आहेत त्या म्हणी सोडून द्या. परंतु खरोखर तुम्ही वाचलत ना, तर तुमच्या असं लक्षात येईल, की तुमचं वाचलेलं कधीही फुकट जात नाही. कधीही तुमचं वाचलेलं फुकट जाणार नाही. आणि दुसरं असं सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं, की तुम्ही कोणतीही पुस्तक वाचा हो. तुम्ही रहस्यकथा वाचा, तुम्ही जयवंत दळवींचं वाचा, तुम्ही ह.मो. मराठे वाचा, तुम्ही गोविंद दांडेकर वाचा, तुम्ही पु. ल. देशपांडेचं कोणतेही पुस्तक वाचा. पुस्तकं तुमच्याशी मैत्री करतात. पुस्तक तुमच्यावर कधी राहवत नाही. तुम्ही मध्ये बंद केलत ना, पुस्तक तुम्हाला काही म्हणणार नाही. तुम्ही 2 दिवसांनी पुन्हा उघडून चालू करा, पुस्तक तुमच्याशी परत त्याच प्रेमभावाने तुमच्याशी बोलतील. जसे तुम्ही त्यात रमला होतात ना, तसे परत तुम्ही त्यांच्यामध्ये रमून जाल. तुमच्याकडे जे काही अपेक्षा नाही, तुम्ही डोक्याखालून झोपलात ना, तुम्हाला छान झोप येईल. तुम्ही वाचलत ना, तुम्हाला छान विचार सुचतील तुम्हाला. तुमच्यामध्ये प्रगल्भता वाढवण्याचं काम पुस्तक करतात. पुस्तकांसारखा मित्र नाहीये, पुस्तकांसारखा मनाला व्यायाम देणारी गोष्ट नाहीये. मित्रांनो, ही वाचन संस्कृती वाढायला पाहिजे आणि पुस्तकं ही तुम्हाला म्हणजे त्यांनी तुमच्याकरता एक विडा उचललेला असं म्हणायला हरकत नाही. ज्ञान संवर्धन करण्याचा विडा उचलला पाहिजे असं म्हटलं तर हरकत नाही. आता थोडंसं इथे तुम्हाला ना मी काय प्रयत्न केले होते ते सांगतो तुम्हाला मी असं. म्हणजे वाचन हेच म्हणजे माझं प्रकाशन होतं, वाचनालय होतं तर ठीकच आहे. मी तुम्हाला आता थोडी वाचन संस्कृती थोडीशी पूर्वपीठिका पण सांगितली. परंतु तुम्ही म्हणाल, की "अरे, तू स्वतः काही केलं नाही असं सांगण्याचा प्रयत्न कुठे होतो?" मग ते प्रयत्न फोल आहे ना. तर मी स्वतः जर काही केलं नसेल, तर आपण सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण अशा लोकं सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशा प्रकारचं होईल. परंतु मी देखील स्वतः वाचन संस्कृती वाढण्याकरता जे काही प्रयत्न केले होते आणि त्याचं फल काय मिळालं हे देखील सांगतो. म्हणजे माझा गर्व म्हणून नव्हे, पण तुम्हाला एक मार्गदर्शन म्हणून किंवा अनुभव तुमच्या कानावर पडावा म्हणून सांगतो तुम्हाला. मगाशी देशपांडेंनी मला सांगितलं, की म्हणजे माझी ओळख करून देताना, की आम्ही ग्रंथ प्रदर्शनं भरवली. आपलं डोंबिवलीचं जे डॉक्टर आंबेडकर वाचनालय आहे, सभागृह आहे. ह्या सभागृहामध्ये आम्ही सातत्याने 13 वर्ष ग्रंथ प्रदर्शनं भरवत होतो. आता ग्रंथ प्रदर्शन भरवल्यानंतर रोज सकाळी 8 वाजता मी सकाळी जायचो. त्या हॉलच्या दरवाजाचं कुलूप उघडायचं आणि आतमध्ये गेलो, की एकदम सकाळी-सकाळी कोणी पुस्तक घ्यायला येत नसत. परंतु नगरपालिकेची जी स्वच्छता करणारी जी स्त्री होती, ती स्त्री यायची आणि ती संपूर्ण हॉल झाडून घ्यायची. एक दिवस असं झालं, की तिच्याबरोबर तिची मुलगी आली. ती मुलगी काय 5-6 वर्षाची मुलगी असेल आणि ती त्या आईच्या मागे, त्या स्त्रीच्या मागे तिचा पदर धरून आली आणि आई बिचारी संपूर्ण हॉल झाडत होती. टेबलांवरची पुस्तकं काही खाली पडलेली होती. ती पुस्तकं तिने उचलून वरती ठेवली. त्यातलं एक पुस्तक त्या मुलीने घेतलं. आता ती 5-6 वर्षाची मुलगी. तिने जे पुस्तक घेतलं ते मोठ्या म्हणजे प्रौढ माणसांकरता एका मोठी कादंबरी म्हणा किंवा मोठा वैचारिक ग्रंथ म्हणा अशा प्रकारचं पुस्तक होतं. तर ती आईला म्हणाली, "हे पुस्तक मी घेते." तर ती म्हणाली, "अगं नको घेऊस तू. आपल्याला काही परवडणार आहे का?" मी हा सगळा संवाद ऐकत होतो. सगळा हॉल झाडून झाल्यानंतर, सगळं सभागृह झाडून झाल्यानंतर, खालची पुस्तक वरती ठेवल्यानंतर, ती स्त्री जाताना माझ्या टेबलावर जवळ जेव्हा गेली, तेव्हा ती मुलगी म्हणाली आईला, की "त्यांना सांग ना, हे पुस्तक मला पाहिजे म्हणून." तर मी म्हटलं, "काय काय म्हणतेस तू?" तर म्हणे, "मला हे पुस्तक पाहिजे" म्हणाली. तर मी पुस्तक बघितलं. मी म्हटलं, "तू थांब जरा." मी तिच्याकडे ते पुस्तक घेतलं, जागेवर नेऊन ठेवलं आणि मग तिच्या वयाला शोभेल अशी अकबर बिरबलच्या कथा असतील, पंचतंत्रमधल्या कथा असतील, अशा पुस्तकांची 5-6 पुस्तकं आणली आणि तिला दिली. ती मुलगी इतकी खुश झाली, की तिला तो हातामध्ये खजिना पडल्यासारखं झालं ना. तिने कधी पुस्तकं एवढी बघितली नव्हती. हातामध्ये एवढी ती आई म्हणाली, "अहो माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत." म्हणजे "मी पैसे मागतच नाही तुमच्याकडे ना. मी पैसे मागत नाहीये. ही पुस्तकं त्या मुलीला मी भेट म्हणून देतोय.
तिच्या मनामध्ये जर वाचनाची इच्छा निर्माण झालेली आहे, तर ती इच्छा मरून देऊ नका. ही पुस्तकं तिला घेऊन जाऊ दे. ती घरी वाचेल. मित्रांनो बघा, मला असं वाटतं त्या ठिकाणी, त्या क्षणी मी एक वाचनाचं झाड लावलं असं मला वाटतं. ती मुलगी कदाचित ते वाचून आणखी मोठी झाली असेल, तिची वाचनाची भूक वाढली असेल, तिची कक्षा वाढली असेल वाचनाची, ती कदाचित लेखिका, कवयित्री काही झाली असेल. पण त्या वाचनाचं एक बीज तिथे मी रोवलं असं मला वाटतं. हा माझ्याकडनं झालेला एक सकारात्मक असा प्रयत्न होता. दुसरी तुम्हाला मी आठवण सांगेन तुम्हाला, की आम्ही बाबा आमटे यांच्यावरचं बाबा नावाचा झंझावात हे पुस्तक प्रकाशित केलं. इंदुमती शेवडे ह्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं आणि बाबा आमट्यांविषयी त्यांच्या कार्याविषयी सगळ्या पुस्तकामध्ये जवळजवळ 200-250 पानाचं पुस्तक ते होतं. अ, ते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जवळपास 2-1 वर्षांनी मला एक पत्र आलं अहमदनगरवरनं एका शिक्षकांचं. त्या त्या शिक्षकाने असं लिहिलं होतं पत्रामध्ये, की मी आयुष्यभर म्हणजे जवळ-जवळ 38 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून मी काम केलं. आणि माझं काम काय होतं, तर सकाळी शाळेत जायचं 7:30-8ला आणि 12:30-1 वाजता शाळा बंद झाली, की घरी यायचं. आणि मी प्राथमिक शिक्षक असल्यामुळे मला 1ली ते 7वी पर्यंत वर्ग असायचे. मला पुन्हा कधी एकदा मी काय बी-एड केल्यानंतर पुन्हा कधी पुस्तक वाचायची गरज पडली नाही. गेली 38 वर्ष मी पुस्तकं मुलांना हाकलं. जसं शेळ्या मेंढ्या हाकतात तसं मुलांना मी अक्षरशः हाकलं. मी काही छंद जोपासला नाही. मी काही व्यासंग केला नाही. मी काही अभ्यास केला नाही. परंतु तो परंतु फार महत्वाचा होता. ते म्हणाले, "मी मागच्या वर्षी निवृत्त झालो. 5-6 महिन्यांपूर्वी मी निवृत्त झालो आणि निवृत्त झाल्यानंतर शाळेमधल्या इतर शिक्षकांनी, माझ्या जे सहशिक्षक आहेत, ह्या शिक्षकांनी मला निवृत्तीची भेट म्हणून काही पुस्तकं दिली आणि त्या पुस्तकांमध्ये बाबा नावाचा झंझावात हे पुस्तक तुम्ही जे प्रकाशित केलेलं आहे, ते पुस्तक त्यामध्ये होतं." आता बघा गंमत आहे, ज्या माणसाने आयुष्यावर काही वाचलं नाही, त्याला ती पुस्तकं भेट मिळाल्यानंतर त्याने ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. आणि ते त्यात इतके रममाण झाले वाचल्यानंतर, की वाचनामध्ये एवढा आनंद असतो हे त्यांना पहिल्यांदा लक्षात आलं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं मगाशी जे मी म्हटलं, की पुस्तकं मार्गदर्शन करतात, पुस्तकं मार्ग दाखवतात. त्याप्रमाणे असं झालं, की त्या गृहस्थाला असं वाटलं, की अरे मी 38 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं. मी मुलांना फक्त हाकण्याचं काम केलं. मी आयुष्यात काही चांगलं केलं नाही. आणि बाबा आमटे जे काम आज आनंदवनामध्ये करत आहेत, ते काम अतिशय महत्वाचं आहे आणि त्यांना स्वयंसेवक मिळत नाहीत. तर देशपांडे साहेब, हे तुमचं पुस्तक वाचून माझ्या मनामध्ये आता अशी प्रेरणा निर्माण झालेली आहे, की मी बाबांच्या आश्रमात जाऊन तिथे स्वयंसेवक म्हणून काम करणार आहे. मित्रांनो हे लक्षात घ्या, हे पुस्तकाचं यश आहे आणि तिथे वाचन संस्कृतीचा विजय झाला असं एका माणसाच्या आयुष्यात जरी बदल झाला, तरी त्या पुस्तकाचं यश त्यामध्ये सामावलं असं मला वाटतं. मित्रांनो, पुस्तक हे अशा प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. हा तुम्हाला मी हे 2 अनुभव मुद्दाम अशाकरता सांगितले, की तुम्ही देखील ठीक आहे, तुम्ही शर्ट घ्या, बूट घ्या, काय टीव्ही घ्यायचा जे सगळं घ्या. परंतु मला असं वाटतं, की वर्षातून निदान केवळ 5 किंवा 10 पुस्तकं सुद्धा तुम्ही खरेदी करायला पाहिजेत असं मला वाटतं. आता याच अनुषंगाने तुम्हाला मी असं म्हणेन तुम्हाला, की जेव्हा वाचन संस्कृतीचा विचार येतो, त्यावेळेला मला आठवतं 1998 साली एक परिसंवाद झाला होता. त्या परिसंवादामध्ये अ, विषय हाच होता, की वाचन संस्कृती टिकेल की जाईल? तर मी असं म्हटलं होतं, की वाचन संस्कृती निश्चितच टिकेल. वाचन संस्कृती निश्चित टिकेल. 3% का होईना पण टिकेल. परंतु मराठी भाषा मात्र बोली भाषेच्या स्वरूपात राहील. मी असं म्हणण्याचं कारण काय होतं माहिती आहे का तुम्हाला? की आपल्याकडे जे इंग्रजी माध्यमाचं जे लोण आलेलं आहे, इंग्रजी माध्यमाचं जे आव्हान आज आपल्यापुढे उभं राहिलेलं आहे. आपण एक थोडंसं पराभूत मनोवृत्तीमध्ये इंग्रजी माध्यमाला शरण गेलेलो आहोत. संगणक विषय असेल, अभियांत्रिकी विषय असेल, की हे विषय इंग्रजी भाषेतून शिकवले तरच शिकवले जातात, तरच शिकले जाऊ शकतात. अशा प्रकारचा एक न्यूनगंड आमच्या मनामध्ये आहे. आणखीन एक न्यूनगंडापेक्षा एक हीनगंड असा आहे, की जर इंग्रजी नाही आलं तर मला लोकं हसतील. इंग्रजी नाही आलं तर मला जगाच्या व्यवहारात मी मागे पडेन. असं काही होत नाही. तुमचा मातृभाषेवरचा विश्वास ढळल्यामुळेच तुम्हाला ही सगळी कारणं सांगावी लागतायत आणि म्हणून मला ह्या भाषणाच्या निमित्ताने मी तुम्हाला असं सांगेन, की तुम्ही तुमच्या मुलांना किंवा तुम्ही स्वतः देखील मातृभाषेतूनच शिक्षण घ्या. जयंतराव नार्वेकर असतील किंवा रघुनाथ माशेलकर असतील, ह्यांनी मातृभाषेशिवाय अन्य भाषेतून शिक्षण घेतलेलं नाही. पण ते जगात कुठेही ते कमी पडलेलं नाही. उलट जगामध्ये आज ते आदर्श म्हणून मानले जातात.
तर मातृभाषेतून शिक्षण का घ्यायचं? तर मातृभाषेतून शिक्षण घ्यायचं याचं कारण एवढंच, म्हणजे महत्वाचं कारण असं आहे, की तुम्हाला मातृभाषा ही आपोआप येते, शिकवावी लागत नाही. मातेच्या गर्भात असल्यापासून तुम्ही मातृभाषा ऐकू शकता, शब्द ऐकू शकता. त्यामुळे तुमची आकलन शक्ती आणि विचारशक्ती ही आपोआप वृद्धिंगत होते. तुमचा शब्दसंचय वाढू शकतो आणि तुम्ही त्यातून चांगल्या प्रकारे विचार करू शकता, चांगल्या प्रकारे अभिव्यक्त होऊ शकता. म्हणून मातृभाषेतून आपण शिकलं पाहिजे. मित्रांनो, वाचन संस्कृती ज्यावेळेला मी आता जे मातृभाषेचा उल्लेख केला, तर आपण 21 फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा करतो. का साजरा करतो याची तुम्हाला कल्पना आहे का? ह्याचं महत्वाचं कारण आहे पाकिस्तान. ज्या पाकिस्तानला आपण असंस्कृत देश म्हणतो, ज्या पाकिस्तानला आपण मागासलेला देश म्हणून म्हणतो, ज्या पाकिस्तानला आपण दहशतवाद्यांचा अड्डा असं म्हणतो, त्या पाकिस्तानमध्ये स्वतंत्र झाल्यानंतर उर्दू भाषेबरोबर बांगला भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला जावा म्हणून सातत्याने वादविवाद होत होते, भांडण होत होती. पाकिस्तानमधले जे बांगलादेशी होते त्यांचं सतत मागणं असं होतं की बांगला भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, राजभाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, आणि पाकिस्तान सरकार त्याला नकार देत होतं. आणि हा संघर्ष इतका पेटला की 21 फेब्रुवारी 1956 रोजी जो प्रचंड मोर्चा गेला सरकारच्या कार्यालयावरती, सरकारी कार्यालय त्यांच्या संसदेवरती, त्या मोर्चावरती गोळीबार झाला आणि 21 फेब्रुवारी 1956 रोजी काही हुतात्मे केवळ मातृभाषेकरता झाले, जसे आपल्याकडे महाराष्ट्राकरता 105 हुतात्मे झाले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये, त्याप्रमाणे मातृभाषेकरता पाकिस्तानमध्ये बांगलादेशला मातृभाषेचा दर्जा, राजभाषेचा दर्जा मिळावा म्हणून झालेल्या आंदोलनामध्ये काही हुतात्मे झाले. आणि ते हुतात्मे झाल्यानंतर पाकिस्तान सरकारचे डोळे उघडले आणि त्यांनी बांगला भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा दिला. आणि म्हणून 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हे लक्षात घ्या. आपल्याकडे पण आपण तो साजरा करतो, परंतु आपल्याकडे मल्टीलिंग्युअल देश, म्हणजे आपण ज्याला बहुभाषक राज्यांचा राष्ट्र असल्याचं म्हणतो, की प्रत्येक राज्याची आपल्याकडे भाषावार प्रांतरचना झाली. मराठी लोकांचं मराठी, गुजराती लोकांचं गुजराती, अशा प्रकारे जी 29-30 राज्य झाली. त्यामुळे आपल्याकडे एक असा प्रश्न पडला की शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं, शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं असा प्रश्न पडला आणि आपण इंग्रजीला शरण गेलो. ही मेकॉलनी काढलेली पद्धत होती. मेकॉलची पद्धत अतिशय चुकीची होती. आणि आता जे नवीन जे शिक्षण पद्धती धोरण आलेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरण जे जावडेकरांनी आता प्रसिद्ध केले काही महिन्यांपूर्वी, त्यामध्ये हे सगळे मुद्दे आलेले आहेत. त्यावेळेला महात्मा गांधींनी असं म्हटलं होतं, एक तर संपूर्ण भारतामध्ये हिंदी किंवा संस्कृत ही एकच भाषा आपण संपर्काची भाषा म्हणून जर ठेवली, तर आपल्याला सगळ्यांना संपूर्ण भारतामध्ये एका भाषेतून व्यवहार करता येईल. परंतु आपण काय केलं, हिंदी एक प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी ही संपर्काची भाषा म्हणून ठेवल्यामुळे सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे. या उलट संस्कृतला आपण जिला सगळ्या भाषांची जननी म्हणतो, ही जर ठेवली असती तर आज आपल्याकडे कदाचित, मला असं वाटतं, वाचन संस्कृतीला सुद्धा बळ मिळालं असतं. ह्या वाचन संस्कृतीच्या अनुषंगाने काही महत्वाच्या तारखा देखील जगामध्ये सांभाळल्या जातात. त्याची पहिली तारीख आहे 23 एप्रिल. ही 23 एप्रिल हा दिवस हा जागतिक नाटककार शेक्सपियरचा जन्मदिन आहे. तो आपण जागतिक ग्रंथ दिन म्हणून साजरा करतो. 23 एप्रिल आपण जागतिक ग्रंथ दिन साजरा करतो. जसा आपल्याकडे 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 12 ऑगस्ट हा आपण ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करतो. आणि 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करतो. हे अशा प्रकारचे विविध प्रयत्न विविध अंगाने विविध ठिकाणी वाचन संस्कृती केवळ वाढावी म्हणूनच केले जातात. आणि मला असं वाटतं की शब्दांगणची जी निर्मिती आहे, जसं विनोद देशपांडेने आधी सांगितलं होतं की शब्दांगणची निर्मिती ही देखील याच उद्देशाने केलेली आहे की वाचन संस्कृती वाढावी. आणि त्याकरता ते जे सातत्याने प्रयत्न करतायत, त्यातला हा आता 97 भाग होता. यामध्ये मला थोडंसं ह्या वाचन संस्कृती बोलायला मिळालं, हे मी माझं भाग्य समजतो. मी माझे काही अनुभव आपल्याबरोबर मी वाटून घेतले. तुम्हाला मी काही माहिती सांगितली. तुम्हाला जर आवडली असेल नसेल, मला तुम्ही प्रश्न स्वरूपात विचारलं तरी सुद्धा चालू शकेल. तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क करू शकता किंवा आता देखील तुम्ही मला विचारू शकता.
मला ह्या कार्यक्रमात बोलवलं आणि तुम्ही संख्या महत्वाची नाहीये. तुम्ही एक बघा, सोन्याच्या दुकानात गर्दी नसते म्हणजे सोन्याला किंमत नाही का? तसं आपल्याकडे माणसं नाहीयेत म्हणजे आपल्या विषयाला महत्व नाही का? विषयाला महत्व निश्चितच आहे. तुम्हाला माझं भाषण आवडणार असेल किंवा नसेल मला माहीत नाही. मी बोलायचा प्रामाणिक प्रयत्न केला. मला इथे तुम्ही बोलावल्याबद्दल आणि शांतपणे आता इथे काय फीडबॅक मिळतच नाहीये. त्यामुळे शांतपणे असंच म्हणायला पाहिजे. तर तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा विनोद देशपांडेचा आभार मानून माझा इथे विषय मी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच चांगला आणि विषय मांडला. कोणाला प्रश्न असतील काही तर आपण मांडू शकता. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता बरं का. बोला ओंकार वैद्य. नमस्कार. नमस्कार. सर मला प्रश्न असा आहे की मराठी पुस्तकाची साधारणतः एक आवृत्ती किती प्रतींची असते आणि तिचा खप होण्यासाठी किती कालावधी लागतो, एक ऍव्हरेज? हा सांगतो तुम्हाला मी की मराठी पुस्तकांची आवृत्ती ही अनेक वर्ष म्हणजे आता नाही, अनेक वर्ष 1000 एवढीच राहिलेली आहे. म्हणजे नवीन पुस्तकं आपण काढतो की आपण 1000 प्रती काढतो आणि ह्या 1000 प्रती जर तुम्ही काही गैरव्यवहार न करता विकल्यात, गैरव्यवहार मी आता सांगतो तुम्हाला काय ते आता एक होता. तर ते तुम्ही साधारणपणे 7 ते 8 किंवा 10 वर्ष देखील लागू शकतात. कविता संग्रह असेल तर 200 प्रती संपायला सुद्धा अनेक वर्ष लागू शकतात, किंबहुना संपतच नाहीत असं म्हटलं तरी चालेल. आता तुम्हाला मी थोडासा ग्रंथव्यवहार ह्या निमित्ताने सांगतो तुम्हाला मी. ग्रंथव्यवहार कसा आहे, जागतिक ग्रंथव्यवहार आणि आपल्याकडे ग्रंथव्यवहार कसा आहे. मी प्रकाशक म्हणून काम केलेलं आहे. मी समजा विनोद देशपांडेने एखादं पुस्तक लिहिलं आणि ते मला आवडलं, म्हणजे प्रकाशकाला पुस्तक आवडणं ही पहिली आवड आहे बरं. पहिली अट अशी आहे की प्रकाशकाला पुस्तक आवडायला पाहिजे आणि अर्थातच प्रकाशकाला पुस्तक आवडण्याकरता प्रकाशकाला साहित्याचं समजायला पाहिजे, हे महत्वाचं. आणि समजत नसेल प्रकाशकाला तर त्यांनी काही संपादक नेमावेत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. परंतु प्रकाशकाला लिहिलेलं साहित्य पसंत पडणं हा पहिली अट. ते झाल्यानंतर त्याच्या आपण समजा प्रती काढल्या, 1000 प्रती काढल्या. त्या प्रती मी विकतो कशा हो? मी काय करतो, मुंबईमध्ये एक 3-4 विक्रेते आहेत, पुण्यामध्ये 3-4 विक्रेते आहेत, कोल्हापूरला 3-4 विक्रेते आहेत, नागपूरला आहेत. असा महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरामध्ये 4-5 विक्रेते म्हणून एक 20-25 विक्रेत्याकडे मी कोणाकडे 10 प्रती, कोणाकडे 20 प्रती, कोणाकडे 25 प्रती अशा मी टाकत जातो. आणि मी 8 ते 10 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर मी जातो आयडीएल मध्ये आणि त्यांना विचारतो की मी तुम्हाला 25 प्रती विकायला दिल्या होत्या, त्या प्रतींचे पैसे तुम्ही मला देता का? त्यावेळेस ते मला सांगणार की तुमच्या 25 पैकी 3 प्रती विकत गेलेल्या आहेत. तुम्ही असं करा, आणखीन 6 महिन्यांनी या तुम्ही. मी आणखीन 6 महिन्यांनी जातो. मग ते म्हणतात की 25 पैकी आणखीन 20 प्रती म्हणजे 6 प्रती विकत गेलेल्या आहेत. मग असं करा, ह्या 6 प्रतींचे पैसे पाहिजे तर मी तुम्हाला देतो आणि ते तुम्हाला पुढच्या 2 महिन्यानंतरचा चेक देतील आणि तुमचा हा असा व्यवहार पुढे चालत राहतो. म्हणजे प्रकाशकांनी गुंतवलेले पैसे, एक लक्षात घ्या, प्रकाशक होणं ही इतकी साधी गोष्ट नाहीये. ह्याचं कारण का म्हणतो मी तुम्हाला, तर प्रकाशक ज्याला व्हायचंय तर त्यांनी निर्मितीचा सगळा खर्च हा प्रकाशकांनी करावा असं नैतिकता आहे, हे दिली इथिक्स. परंतु मी जे गैरव्यवहार म्हणतो ते इथे येतो की समजा उद्या विनोद देशपांडेचं पुस्तक मला आवडलं नाही किंवा आवडलं तरी मग मी सांगतो मी नाही पुस्तक काढू शकत, माझ्याकडे पैसे नाहीये. मग मी विनोद देशपांडेला काय सांगतो की तुम्ही मला पैसे द्या 25,000 रुपये, मी पुस्तक काढतो. आणि मग त्यांनी मला पैसे दिल्यानंतर मी ते पुस्तक काढणं हा गैरव्यवहार आहे. लेखकाकडून पैसे घेऊन पुस्तक काढणं हा गैरव्यवहार आहे. परंतु आज तो व्यवहार सर्वमान्य झालेला आहे. आज बहुतेक प्रकाशकांकडे लेखक स्वतः पैसे घेऊन जातात आणि आमचे पुस्तक काढा म्हणून म्हणतात. त्याचं कारण लेखक भरपूर झाले पण वाचकच वाढलेले नाहीये. आणि दुसरा गैरव्यवहार म्हणजे असा की ही जी वाचनालय आहे, तुम्ही काय करता की समजा एक ठाणे जिल्ह्यामध्ये अ वर्ग म्हणजे जिल्हा वाचनालय 3 आहेत, तालुका वाचनालय 10 आहेत. तर अशा एक समजा 25 वाचनालय निघाली. ह्या 25 वाचनालयामध्ये तुम्ही पुस्तकं घेऊन जाता. मग त्यांना सांगता हे 100 रुपयाचं पुस्तक आहे, हे तुम्हाला मी 20% डिस्काउंट देतो, 30% देतो, 40% देतो. मग तिथे काहीतरी आपापसामध्ये ऍडजस्टमेंट व्हायला लागते. मग 10% बिलत दाखवा, 20% मला तुम्ही द्या. अशा पद्धतीने देखील पुस्तक विकली जातात. हा सगळा गैरव्यवहार आहे.
हा गैरव्यवहार जर केला नाही तर पुस्तक संपायला 8 ते 10 वर्ष लागू शकतात. हं. धन्यवाद. पण प्रतींची संख्या 1000च असते आवृत्तीची. हो 1000 असते जनरली असायला पाहिजे. पण हल्ली काही लोक ना 500 पण काढतात. 500 प्रती पण काढतात आणि नवीन तंत्र जे आज आलेलं आहे त्याला पीओडी म्हणतो. पीओडी म्हणजे प्रिंट ऑन डिमांड. प्रिंट ऑन डिमांड हे एक नवीन तंत्र आलेलं आहे की ज्याला आपण नवीन प्रकारचं जे प्रिंटिंग मशीन आहे त्याच्यावर तुम्हाला हव्या तेवढ्या प्रती काढू शकता. म्हणजे तुम्ही म्हणता 17 प्रती पाहिजे तर तुम्हाला 17 प्रती मिळू शकतात. तुम्ही म्हणतात 83 मला 83 कॉपीज पाहिजे तुम्हाला 83 कॉपीज मिळू शकतात. मग मी काय करतो की नवीन प्रकारचे काय करतात की सुरुवातीला 200 प्रती काढतात, त्या संपल्या की पुन्हा 200 प्रती काढतात, त्या संपल्या की पुन्हा 200 प्रती काढतात. म्हणजे प्रिंट ऑन डिमांड, जशी डिमांड वाढत जाईल तशा प्रती छापत जायचा ही एक नवीन हा ट्रेंड अलीकडच्या प्रकाशन क्षेत्रामध्ये आलेला आहे. शशांक लखोटेंना काही प्रश्न विचारायचे आहे. धन्यवाद. विचारा. नमस्कार सर. आपण आता ज्याप्रमाणे सांगितलं की वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यात ज्या काही अडचणी आहेत, तर आताच्या काळात जेव्हा पूर्ण डिजिटायझेशन होतंय किंवा डिजिटल इंडियाचा जो काही काळ आहे त्याच्यात ऑडिओ बुक्स ही संकल्पना हळूहळू आपल्याकडे रुचते म्हणा किंवा लोक त्याला प्रिफर करतायत की मी जस्ट मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन डाउनलोड केलं, कॉर्ड घातल्या की मला ते पुस्तक कळतं. तर आपण असं नाही करू शकत का की आपल्यासारखे काही प्रकाशक असतील किंवा इतर प्रकाशक असतील त्यांनी हार्ड कॉपी बरोबरच ऑडिओ प्रती छापाव्यात म्हणजे किंवा त्या रिलीज कराव्यात आणि मे बी त्याची किंमत हार्ड कॉपी इतकी नसेल, कमी असेल ऑफकोर्स. तर तसं आपण ते डिसेंट्रलायझेशन करू शकत नाही का, की म्हणजे एक उपाय म्हणून? नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि ऑब्झर्वेशन सुद्धा तुमचं निरीक्षण अगदी बरोबर आहे तुमचं. अलीकडे काय करतो आपण की पुस्तक प्रकाशित करतानाच आपण त्याची ई कॉपी तयार करतो. अच्छा. ई कॉपी तयार करतो आणि ई कॉपी आपण फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल, bookganga.com असेल अशा ठिकाणी किंवा मेहतांचा एक मेहता बुक ऑन बुक मॅजेस्टिकचं ऑन हे आहे, ऑनलाईन बुक शॉप आहे. अशा ठिकाणी ही ई बुक्स आपण विकायला ठेवतो. आता ई बुक्स मध्ये काय नंबर ऑफ म्हणजे प्रतींची संख्या अनलिमिटेड आहे ना, अमर्यादित आहे. कितीही कॉपी तुम्ही विकू शकाल तुम्ही त्याच्यामध्ये आणि किती वर्ष विकू शकाल. परंतु हार्डबाउंड ज्या तुम्ही म्हणाला की प्रत्यक्ष प्रती ह्या मात्र हजारोच काढल्या जातात किंवा कमी पण काढल्या जातात. पण ई बुक्स आणि अलीकडे स्टोरी टेल सारखं जे नवीन एक संस्था आलेली आहे, हे स्टोरी टेलनी काही चांगली पुस्तकं त्यांनी तुम्ही म्हणता तसं ऑडिओ बुकच्या स्वरूपात त्यांनी काढलेले आहेत आणि त्यांचे महिन्याला काही 99 रुपये फी वगैरे काहीतरी आहे त्यांची, की तुम्ही ते 99 रुपये भरले महिन्याला की तुम्हाला 2 पुस्तकं 3 पुस्तकं अशा प्रकारे तुम्हाला काहीतरी त्या टेपवरती मला ऐकायला मिळू शकतात. परंतु माझं एक निरीक्षण असं आहे की तुम्ही एखादं पुस्तक हातामध्ये घेऊन वाचणं आणि ज्याला आपण आभासी वाचन म्हणतो, व्हॉट्सअपवरचं असेल किंवा फेसबुकवरचं आहे ना, हे आभासी वाचन आहे. तुमचा वेळ भरपूर जाईल, परंतु तुम्हाला वाचनाचं जे एक मानसिक समाधान आहे ना, हे समाधान तुम्हाला मिळणार नाही असं मला वाटतं. म्हणजे मी स्वतः तो प्रयत्न केलेला आहे. मी काही ई बुक्स खरेदी केली आणि वाचायचा प्रयत्न केला. वाचली पुस्तकं मी, पण मला हातात पुस्तक घेऊन वाचायचं जे समाधान आहे ते मला तिथे मिळत नाही, हे मात्र नक्की. त्यामुळे बघा स्टीव्ह जॉबचं पुस्तक, मी अमेरिकेत होतो त्यावेळेला स्टीव्ह जॉबचं पुस्तक प्रकाशित झालं. आता अमेरिकेत तर स्टीव्ह जॉबचं पुस्तक लगेच ई बुक म्हणून ई बुकच्या स्वरूपात देखील आलं. परंतु ज्या दिवशी पुस्तक प्रकाशित झालं त्याच्या पहिल्या आठवड्यात त्याच्या 10 लाख प्रती संपल्या होत्या. हार्डबाउंड पुस्तकाच्या 10 लाख प्रती संपल्या होत्या. आता अमेरिकेत प्रत्येकाकडे कॉम्प्युटर आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाकडे काय ते ऍप आहे, रीडर आहे, असं असून किंडल आहे, असं असूनही देखील 10 लाख जर हार्ड कॉपी विकल्या जाऊ शकतात तर तुमच्या लक्षात येईल की छापील पुस्तकाचं महत्व हे ह्या आभासी वाचनापेक्षा निश्चितच जास्त आहे. रिद्धी करकरेंनी धन्यवाद सर. नमस्कार सर. आता ई बुक्सचा प्रश्न आला. तर ई बुक्सच्या बाबतीत म्हणजे मी स्वतः पण किंडल वापरते, पण बऱ्याच वेळेला असं होतं की मराठी पुस्तकं किंडलवर नसतात आणि जरी असली तरी मग त्याच्या किमतीमध्ये म्हणजे इंग्लिश पुस्तकांमध्ये जर एखादं प्रसिद्ध पुस्तक 30-40 रुपयात वगैरे पण मिळतं. पण मराठी पुस्तकामध्ये ती किंमत साधारण हार्ड कॉपीची जेवढी असते तेवढीच असते आणि बरीच पुस्तकं नसतात किंडलवरती. तर हे कशामुळे होतं किंवा मग ह्याच्याबद्दल काही करता येतं का? नाही, ह्याच्या बाबतीत काय म्हणजे मराठी प्रकाशित तोकडे पडतात असं म्हणायला पाहिजे.
आणि इंग्रजीच्या बाबतीत तुम्हाला मी एक म्हणजे मगाशी तो मुद्दा सांगायला हरकत नव्हती, राहिला असेल कदाचित ते ओव्हर म्हणजे माझ्या निसटला असेल. पुस्तकांच्या मी म्हणजे म्हटलं होतं की प्रति कमी म्हणून किंमत जास्त. आता एक लक्षात घ्या, मराठी ही प्रादेशिक भाषा आहे, बरोबर आहे, आणि इंग्लिश ही सर्व जगात बोलली वाचली जाणारी भाषा आहे. त्यामुळे एखादं पुस्तक इंग्रजीत काढणं म्हणजे जर इंग्रजीत त्याच्या प्रती 1,00,000 काढत असतील तर मराठीत आपण 1,000 काढतो. म्हणजे एखाद्या पुस्तकाचं जर मुखपृष्ठ काढलं तर त्या मुखपृष्ठाला जर मी चित्रकाराला जर 10,000 रुपये दिले तर 1,00,000 प्रतींकरता 10,000 रुपये आणि 1,000 प्रतींकरता सुद्धा मला 10,000 रुपये द्यावे लागतात. म्हणजे माझा इकडचा खर्च जो आहे मराठी पुस्तकांचा हा खर्च वाढलेला असतो आणि म्हणून मराठी पुस्तकांच्या किमती ह्या जास्त होतात आणि इंग्रजी पुस्तकाची किमती ह्या कमी राहतात. हा जो फरक आहे तोच फरक तिकडे. पण खरं सांगायचं तर किंडलवरती किंवा ई बुक्सला एवढी किंमत ठेवायची आवश्यकता नाही. तुम्ही छापील पुस्तकाच्या किमतीपेक्षा म्हणजे आम्ही काही पुस्तकं ई बुक्स केली आरती प्रकाशनची, ही पुस्तकं आम्ही छापील पुस्तकाच्या पेक्षा जवळ 25 ते 30% कमी किंमत ठेवली होती. म्हणजे ज्या पुस्तकाची किंमत छापील 150 होती त्या पुस्तकाची ई बुक्सची किंमत 100 रुपये आम्ही ठेवली होती. तर कमी करायला हरकत नाही, पण तुम्ही म्हणता तसं तिथे किंडल पर्यंत पुस्तकं जात नाहीत मराठी पुस्तकं, याचा अर्थ मराठी प्रकाशक कुठेतरी तोकडे पडतायत. मुकुंद करकरेंना प्रश्न विचारायचा आहे. माझा प्रश्न असा आहे. माझा प्रश्न असा आहे. बोला. की आपल्याकडे बऱ्याचदा मराठी पुस्तकांच्या बद्दल ऐकू येते ना? हो बोला ना. मराठी पुस्तकांच्या बद्दल बऱ्याचदा हा अनुभव आला की आम्ही पुस्तक घ्यायला बघायला जातो मॅजेस्टिक मध्ये किंवा अशा कुठल्या दुकानात, तेव्हा काही पुस्तक प्रथमच बघायला मिळतात. म्हणजे असं वाटतं की हे पुस्तक आपल्याला आलंय हेच माहित नाही. तर बऱ्याचदा काही माझ्यासारख्या लोकांची कदाचित चुकीची असेल पण एक तक्रार असते की पुस्तक निघालंय त्याचं माहितीच कळत नाही बऱ्याचदा काही पुस्तकांच्या बाबतीत. अनेक पुस्तकांच्या बाबतीत असं होऊ शकतं. हो, म्हणजे आपल्याला कळतच नाही पुस्तकं आली की नाही. तर काय म्हणतात तुम्हाला की आपल्याकडे पुस्तकाची जाहिरात करण्याची जी पद्धत आहे ना, फक्त एक मला वाटतं मेहता पब्लिकेशन हाऊस आणि राजहंस किंवा साकेत प्रकाशन औरंगाबाद किंवा विजय प्रकाशन नागपूर ही जर 4-5 प्रकाशन सोडली तर बाकीचे मराठी प्रकाशक हे वर्तमानपत्रामध्ये जाहिरात करायला थोडेसे मागे पडतात. ह्याचं कारण जाहिरातींचा दर. आम्ही आरती प्रकाशनची पुस्तक आम्ही जाहिरात केलेली आहे, लोकसत्तेला केली आहे, महाराष्ट्राला केलेली आहे. परंतु 2 कॉलम 5 सेंटीमीटरची जाहिरात पडली तरी आम्हाला 7 ते 8,000 रुपये खर्च येतो. पण मेहतांची काय एकदम 16-17 पुस्तकं असतात, साकेतची एकदम 17-18 पुस्तकं असतात. मग त्यांना आम्हाला एका पुस्तकाला 8,000 रुपये देण्यापेक्षा 5 पुस्तकांना 8,000 रुपये देणं सोपं पडतं ना. त्यामुळे बरेचसे मराठी प्रकाशक हे जाहिरात करण्यामध्ये सुद्धा कमी पडतात कारण त्यांचे जाहिरात दर परवडत नाही. आणि एकदम पुस्तक काढण्या एवढा पैसा मराठी प्रकाशक काही सोडले तर बाकी प्रकाशकांकडे पैसा नसतो. कारण ह्यांचं पानिपत जेव्हा निघालं विश्वास पाटील यांचं, तेव्हा त्याच्याबद्दल असं वाचलं होतं की त्याचं मार्केटिंग चांगलं झाल्यामुळे ते एका वर्षात त्याच्या 2 आवृत्त्या किंवा अशा काही आवृत्त्या काढाव्या लागल्या. हो बरोबर आहे. हा, म्हणजे मार्केटिंग हे तर करणं आवश्यकच आहे, आज आपल्याकडे होत नाही. म्हणजे वाचन संस्थेमध्ये तो एक अडचण आहे, नक्कीच आहे की आपली तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आपण लोकांपर्यंत. हे नक्कीच आहे. मार्केटिंगला कमी पडतो ही निश्चितच गोष्ट कमी आहे आपली. हेरंबो यांना विचारायचा आहे प्रश्न. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. ऍक्च्युली मला 2-3 विचारायचे होते. एक पहिला शशांकने विचारला, दुसरा रिद्धीने विचारला. तर माझा प्रश्न ते ई बुक विषयीच आहे की म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं की मुबलक प्रमाणात इंग्रजी पुस्तकं किंडलवर किंवा किंडल अनलिमिटेडवर उपलब्ध आहेत. मी स्वतः जवळपास 8-10 वर्ष किंडलवर वाचतोय, पण त्या मानाने मराठी पुस्तकं अगदी खूप कमी असतात. तर म्हणजे तुम्ही आता कारण सांगितली, तर मला असं थोडं वेगळं असं विचारायचंय की समजा जर का वाचक म्हणून जर का आम्ही पुढाकार घेऊन की समजा एखादं पुस्तक आहे जे अतिशय लोकप्रिय आहे पण ते किंडलवर किंवा ई स्वरूपात नाहीये, तर वाचकांनी पुढाकार घेऊन जर का म्हटलं की नाही बाबा आम्ही 10 जण मिळून हे पुस्तक ई बुक स्वरूपात काढायला म्हणजे प्रकाशकांपर्यंत ई कॉपी द्यायला तयार आहोत, तर असं काय करता येईल का? म्हणजे माझा अगदी जेन्युइन तक्रार आहे पाहिजे. तुमची तळमळ मला समजली, लक्षात आली माझ्या की हे पुस्तक जे तुम्हाला आवडलं, चांगलं आहे असं वाटतं, हे अनेकांपर्यंत पोहोचावं ही तुमची तळमळ, हे मला आवडलं. आणि त्याकरता तुमची स्वतःहून काही तयारी आहे काही करायची,
ही सुद्धा कल्पना आणि हे सहकार्य निश्चितच महत्वाचं आहे. मला असं वाटतं तुम्हाला जे पुस्तक आवडतं ना, त्या पुस्तकाच्या प्रकाशकाशी तुम्ही डायरेक्ट बोला. त्यांना अच्छा. सांगा की बाबा हे पुस्तक तुम्ही ई बुक्स करा. आणि ई बुक्स करणं फार कठीण नाहीये. अलीकडच्या काळात नवीन प्रकाशक हळूहळू ई बुक्स वळतायत लोक. परंतु अजूनही आपल्याकडे थोडासा एक परंपरागत दृष्टिकोन आहे की आपल्याकडे पुस्तक छापलं गेलं तर त्या छापलेल्याला किंमत जास्त आहे ना हो. तुम्ही बघा फेसबुकवरती अतिशय चांगले लेख काही वेळेला असतात. माझ्या ब्लॉगवर माझे काही चांगले लेख आहेत. पण माझा लेख जर लोकसत्तेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये छापून आला तर मला जास्त बरं वाटतं, मला आनंद वाटतो मला. तर फेसबुकवरती अनेकांनी लाईक दिले तर मला एवढं महत्व वाटत नाही जेवढं पेपरमध्ये आवडलं नाही गेलं तर. बरोबर. हा, तुम्ही निश्चित प्रयत्न करा तसं. हा चालेल. आणि हा. प्रकाशकांकडून तुम्हाला निश्चित चांगला प्रतिसाद मिळू शकेल. अच्छा. ओके. धन्यवाद सर. वाचक तयार करता येतो का असं मला हा? प्रश्न. तुम्ही मगाशी म्हणालात की 3%च फक्त वाचक आहेत, तर हा. वाचक कसे तयार करता येतात का? निश्चितच. हा, वाचक तयार कसे करायचे हे मात्र तुम्हाला मी सांगतो. हे सर्वस्वी ना तुमच्या घरातल्या व्यक्तींवरती आणि शिक्षकांवरती अवलंबून आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आजकाल म्हणजे मगाशी मी शिक्षकाचा एका उल्लेख केला, परंतु शिक्षकांनी मला असं वाटतं शालेय अभ्यासा व्यतिरिक्त अवांतर वाचनाची गोडी ही मुलांमध्ये रुजवली पाहिजे. मी तुम्हाला आठवण म्हणून सांगेन तुम्हाला की आम्हाला राम नेमाडे सर होते हिंदी शिकवायला. ते हिंदी शिकवताना जर महादेवी वर्माची कविता असेल तर ते कविता शिकवताना गदी माडगुळकरांनी काय लिहिलंय, वसंत बापटांनी काय लिहिलंय हे सांगायचे आणि त्या पुस्तकातले उतारे ते उद्धृत करायचे की जेणेकरून आमच्या मनामध्ये ही पुस्तक वाचायची इच्छा निर्माण व्हावी किंवा होईल. आम्हाला एक पीटीला शिक्षक होते, पीटी ज्याला फिजिकल ट्रेनिंग म्हणतो, हात करायचे 1 2 3 4 वगैरे. तर ते शिक्षक इतके हुशार होते ना की ते मैदानात गेले की सांगायचे की आपण व्यायाम थांबूया, मी तुम्हाला शेक्सपियरच्या नाटकांची गोष्ट सांगतो. आणि शेक्सपियरचं मग मॅकबेथ असेल, ऑथेल्लो असेल, हॅमलेट असेल, ह्या गोष्टी ते आम्हाला सांगायचे. आणि त्याचा परिणाम असा झाला की माझ्यावरती इतके ते संस्कार झाले ना की डोंबिवलीमध्ये, म्हणजे ही 1969 ची गोष्ट आहे की पडके रोडला मॉडर्न हॉटेल ज्या ठिकाणी आहे त्याच्या कॉर्नरला एक माणूस पुस्तकं विकायला बसला होता रस्त्यावरती. तर त्याच्याकडे मला शेक्सपियरच्या काही नाटकांची भाषांतरं 2-2, 3-3 रुपयाला मला मिळाली. थोडी होती, 16 पानांची वगैरे होती. पण ती मला विकत मिळाली ती पुस्तकं आणि मी ती वाचून काढली सगळी. म्हणजे मला असं वाटतं की त्या शिक्षकांनी माझ्यातला एक वाचक घडवला. मुलांमध्ये वाचनाची इच्छा निर्माण करणं, त्याला बहुसूत करणं, त्याला विविध विषयांची माहिती करून देणं, हे देखील शिक्षकांनी करायला पाहिजे. आणि घरातल्या मंडळींनी पण त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आज घरातल्या मंडळींना पण वेळ नाहीये आणि शिक्षकांना तर काय मुलं क्लासला जातातच ना, मग शाळेत कसे शिकवायला पाहिजे अशा पद्धतीने किंवा जी काय अरेंजमेंट आहे, कॉलेजमध्ये फक्त नाव नोंदवायचं आणि क्लासला जाऊन बसायचं, अशा पद्धतीत शिक्षण व्यवस्था झाल्यामुळे वाचनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. तर उत्तम पालक आणि उत्तम शिक्षक, उत्तम वाचक घडवू शकतील हे लक्षात घ्या. नमस्कार माझा सर. एक प्रश्न होता. हा, विचारा. हा बोल 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 शशांक बोल. हा सर नमस्कार. हा, नमस्कार. माझा एक प्रश्न असा होता की बऱ्याचदा आजकाल आपल्याला सेशनवरती सेकंड कॉपीज मिळतात पुस्तकांच्या, हो, जे हो. डुप्लिकेट पुस्तकं प्रिंट हो. केलेली असतात. तर याचा फटका वाचन संस्कृतीवरती आणि प्रकाशकांना होतो का? किती आणि तो किती होतो? होतो. ही जे पायरेटेड कॉपीज आहेत ना, त्याला तुम्ही आपण चोरून काढलेल्या पुस्तकं, झेरॉक्स पाडून वगैरे काढलेल्या प्रती, ह्याच्यामुळे प्रकाशकांचं निश्चित नुकसान होतं. आपल्या इथे त्या लक्ष्मीच्या गल्लीमध्ये पुस्तकं विकली जातात, तिथे पुस्तक त्याच्यावर 1-2दा कारवाई पण झाली. परंतु परत ते मागले पाडे बनतो म्हणतात तसं येणे माझ्या मागल्याप्रमाणे ती पुस्तकं विकली जातात ती. पण त्याचा प्रकाशकांना त्रास होतो. इव्हन मी तुम्हाला असं म्हणेन की पीडीएफ स्वरूपामध्ये जर परत कोणी कोणाला फॉरवर्ड केली ना, तरी सुद्धा प्रकाशकांचं नुकसान आहे असं मी तुम्हाला म्हणेन तुम्हाला. आणि तो आता कायद्याने गुन्हा केलाय बरं का. पीडीएफ प्रत फॉरवर्ड करणं पुस्तकाची, हा कायद्याने गुन्हा केलेला आहे. तर हे पायरेटेड कॉपी ज्या आहेत, पुस्तकांच्या चोरून केलेल्या प्रती आहेत ना, हे विकणं कायद्याने पण गुन्हा आहे आणि अनैतिक पण आहे आणि प्रकाशकांचं त्यात निश्चितच नुकसान आहे त्याच्यामध्ये. आणि पुस्तक विक्रेत्यांवर पण अन्याय होतो ना. इतर पुस्तक बरोबर. विक्रेते जे आहेत त्यांच्यावर पण तो अन्याय होतोच राहतो. मला वाटतं शेवटचा प्रश्न शशांक लखोटे काही विचारत होता. म्हणजे मला जरा मी साशंक आहे, हा प्रश्न विचारू का नको? नाही विचारा हो, काय हरकत हा आहे. नाही खरं म्हणजे जेव्हा आपण म्हणजे मराठी वाचन संस्कृती आता खालावली आहे जेव्हा आपण असं म्हणतो, तर हो. माझं हे ऑब्झर्वेशन आहे, ते पूर्णपणे चुकीचंही असू शकतं. कोणाला दुखवायचा माझा हेतू नाहीये.
पण जेव्हा म्हणजे आधीच्या काळात जेव्हा आपण मराठी वाचक हे पुस्तक खात होता असं आपण जेव्हा म्हणतो की खूप वाचन करायचे वगैरे मराठी, त्या काळात कंटेम्पररी रायटर हे खूप फेमस होते. म्हणजे पु ल देशपांडे असतील, नासी फडके असतील किंवा शिरवाडकर असतील इतर. पण आत्ताच्या काळात जे जे कंटेम्पररी म्हणण्यापेक्षा जे ज्यांना मी पाहू शकतो, ऐकू शकतो, बघू शकतो असे रायटर मराठीत महाराष्ट्रभर फेमस नसल्यामुळे किंवा मला नावं माहिती नसतील त्याच्यामुळे पण काही परिणाम होतात का, की आत्ताचं जे काय लिखाण आहे मराठी लेखकांचं ते पोहोचत नाही, असं काही आहे का? तुम्ही प्रश्न चांगला विचारला. म्हणजे तुम्ही मला की विचारू का नको, तर प्रश्न तुम्ही चांगला विचारलेला आहे. तुम्ही फडक्यांचं उदाहरण दिलं, नासी फडक्यांचं. मी तुम्हाला असं सांगेन की नासी फडके असतील, पु ल देशपांडे असतील, पु ल देशपांडे नंतरचे आहेत. नासी फडके ज्यावेळेस वि. स. खांडेकर होते, त्याच्या आधी गत्रे माडखोलकर होते, भावे होते, गोखले होते. ह्यांच्या वेळेला ना मुळात लेखकच फारसे नव्हते त्यावेळेला. स्पर्धा अशी फार नव्हतीच त्यावेळेला. म्हणजे नासी फडक्यांना स्पर्धक कोण होतं तुम्हाला माहिती आहे का? काकोडकर त्यांचे स्पर्धक झाले. कारण नासी फडक्यांनी खांडेकरांच्या लिखाणामधला आदर्शवाद मागे पडून थोडासा रोमॅन्टिझम ज्याला प्रणय सुक्त म्हणतो, तो प्रणय त्यांनी नासी फडक्यांनी आणला. त्यामुळे फडके फेमस झाले. परंतु फडक्यांच्या नंतर तो प्रणय अधिक उघडपणे काकोडकरांनी आणल्यामुळे काकोडकर हे फडक्यांना प्रतिस्पर्धी ठरले. परंतु त्यावेळेला एकूणच लेखक हे कमी होते. लेखन विश्व किंवा लेखकांचं विश्व तसं कमी असल्या कारणाने पटकन कोणी नवीन लिहिणारा असेल ना, तो लेखक प्रसिद्ध व्हायचा आणि तुमच्यापर्यंत पुस्तक पोहोचत होतं. आज काय झालेलं आहे की लेखक भरपूर झालेले आहेत. याचं कारण एक सांगतो तुम्हाला, लेखक भरपूर झालेले आहेत परंतु क्वांटिटी वाढते ते क्वालिटी निश्चितच कमी झालेली आहे. हा अगदी मुद्दा आहेच आहे की आज चांगलं सकस लिहिणारे फार थोडे लेखक आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाल ना की मी आज किती वाचतो, तर मी वाचतो, वाचत नाही भाग नाही. मी नवीन लेखकांची पुस्तकं देखील वाचतो, पण मी त्यात तेवढा रमू शकत नाही. मला सवय आहे म्हणून मी नवीन पुस्तक वाचतो, परंतु आससून वाचावं आता हे मला वाचलंच पाहिजे. जसं मी सांगायचो की शशी भागवतांच्या कादंबऱ्या लोकांनी वाचल्याच पाहिजे, की खांडेकरांची अमृतवेल ही वाचलीच पाहिजे, किंवा ययाती वाचली पाहिजे, किंवा शिवाजी चव्हाणांचं अमुक पुस्तके वाचलं पाहिजे. हे जेव्हा मी सांगतो तसं आज मी कोणाला रेकमेंड करायचं असेल ना, तर मला थोडासा एक मर्यादा पडतात मला, की इतकं आससून सांगावं असं लिहिणारे फार कमी झालेत. आणि ह्याचं एकमेव कारण म्हणजे 1990 नंतर आपल्याकडे आलेली इंग्रजीची लाट. ह्याच्यामुळे संपूर्ण शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. मुलांमधली विचारशक्ती हरवलेली आहे. एक लक्षात घ्या, तुमच्या एक सहज लक्षात येईल तुमच्या, की इंग्रजीमध्ये जर हा माझा मित्र आहे असं म्हटलं तर ही इज माय फ्रेंड, आणि हे माझे वडील आहेत म्हटलं तर ही इज माय फादर. म्हणजे ही एक हे जे विशेष सर्वनाम म्हणजे आहे, हे वडिलांना आणि मित्राला एकच लागू पडतं ना. म्हणजे त्याच्या दृष्टीने वडील काय आणि मित्र काय तोच झाला. तो मराठीमध्ये ते माझे वडील आहेत, तो माझा मित्र आहे. हा जो फरक आहे ना, हा फरक हा तुमच्या मनावर सुद्धा परिणाम करतो, हे लक्षात घ्या. तुमचं मानसिक उन्नयन होण्याकरता वाचनाची आवश्यकता मातृभाषेतून काय तर ती ह्याच्याकरता आहे. तुमच्या मनाची एक जडणघडण होणं, मनाचं एक आपण त्याला खत पाणी मिळून त्याला आपण सिंचन होणं म्हणतो ना, ते होण्याकरता मातृभाषेतून वाचन हे झालं पाहिजे. आज तुमचं म्हणणं पटतंय मला, की तेवढ्या ताकदीचे लेखक आज नाहीये, तेवढं सकस लिहिलं जात नाहीये. त्याचं कारण त्यांच्या जे लिहिणार आहेत त्यांच्या पुढे काही वाचनाचा काही मार्गच नव्हता ना. त्यांच्या पुढे आमच्या पिढीला निदान आम्ही काही चांगलं वाचलेलं आहे. आम्ही जी. कुलकर्णी वाचलेले आहेत, आम्ही शेजवलकर वाचलेले आहेत, किंवा आणखीन बरेच लेखक आम्ही वाचले. त्यामुळे आम्हाला सांगू शकतो आम्ही की अरे हे लेखक आम्ही वाचले. आम्ही आरती प्रभू आम्ही वाचलेले आहेत, बाबा बोरकर आम्ही वाचलेले आहेत. आज तसं होत नाही ना. ते तुम्ही म्हटलं तो प्रश्न बरोबर आहे. धन्यवाद सर. सर, लेखक एक प्रश्न मला मनात आला की प्रत्यक्ष स्वतः लेखकाला वाचायला आवश्यक आहे, वाचणं आवश्यक आहे का? अगदी 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 100%. तुम्ही लेखक व्हायचं असेल तुम्हाला ना, तर आधी तुम्ही 100 पुस्तकं वाचा तुम्ही. म्हणजे एक लक्षात घ्या, तुमच्या वाचनामुळे तुम्ही जे काही वाचता की नाही, त्याचं तुम्ही जर नवीन लेखक असाल तर तुम्ही कोणाचा तरी नकळत का होईना अंधानुकरण तुम्ही कराल किंवा अनुकरण करा. अनुकरण कराल, पण हे चुकीचं नाहीये. अनुकरण तर सगळेच लोक सगळ्या काळी करत असतात. अगदी शिरवाडकरांनी पण त्यांच्या आधीचे रविकिरण मंडळाचे जे कवी होते त्यांचं अनुकरण केलेलं आहे. कुणी ना कुठे अनुकरण करतो.
परंतु त्या अनुकरणातून तुम्हाला स्वतःची कधीतरी वाट सापडते. तुम्ही सतत सातत्याने अनुकरण करणार नाही. तुम्ही हे करता करता जी मळलेली पायवाट आहे त्याच्यावर चालता चालता तुम्ही स्वतःची पायवाट कधी निर्माण कराल ना, हे तुमच्याही लक्षात येणार नाही. पण तुम्ही वाचन हे केलं पाहिजे. लेखकांनी तर निश्चितच करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की यंदाचे दिवाळी अंक फार कमी आहेत, परंतु काही दिवाळी अंक निश्चितच वाचनीय असतात. हे वाचा, तुम्ही आवर्जून वाचा. खूपच सुंदर. मस्त झालं देशपांडेंचं, सुरेश बघा, देशपांडेंचं. तुम्हाला मला असं वाटतं की मी थोडंसं घाबरत का केलं, तर मला देशपांडे म्हणाल होते की 45 मिनिटं आम्ही करतो, तुम्ही पुढे वाढवलं हरकत नाही. पण मग मला असं वाटलं एवढा गंभीर विषय आहे आणि तो मी अशा पद्धतीने मांडतोय की लोकांना म्हणून जांभया येतील का वगैरे अशा पद्धतीने असल्यामुळे आणि मी काही उदाहरणं फार कमी सांगितली. एरवी मी 1.5 तासाच्या याच्यात बोलतो जेव्हा जाहीर कार्यक्रम होते ना, तेव्हा अनेक उदाहरणं येतात. त्याच्यामुळे मग थोडंसं ते रंजक स्वरूपात होतं. की उदाहरण कविता जी आपण म्हणतो की नाही, म्हणजे कविताविषयी काही बोललो नाही मी आता, परंतु एक कविता कशी असावी जाता जाता तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुम्हाला. कविता, अलीकडच्या कविता ज्या आहेत ना, की त्याजवळ गद्य असतातच त्या गद्य स्वरूपात त्याला नवकाव्य म्हणतात. अशा प्रकारचा मुक्त छंद, त्या मुक्त छंद म्हणजे ज्याला छंद नाही तो मुक्त छंद असं म्हणायला पाहिजे खरं सांगायचं तर शांता शेळक्यांचं मी नेहमी एक उदाहरण देतो की बघा, म्हणजे किती कमी शब्दामध्ये किती मोठा आशय व्यक्त करता येऊ शकतो. शांता शेळकेने असं लिहिलं होतं की हा माझा मित्र, ह्याचं नाव चंदू. हा माझा मित्र, ह्याचं नाव चंदू. हा माझा भाऊ, त्याचं नाव बंडू. ही माझी ताई, तिचं नाव जाई. लक्षात घ्या, हा माझा मित्र, त्याचं नाव चंदू. हा माझा भाऊ, त्याचं नाव बंडू. ही माझी ताई, तिचं नाव जाई. आणि शेवटची ओळ ऐका तुम्ही, ही माझी आई, तिला नावच नाही. वा, कविता किती उंचावर गेली कविता तुम्ही सांगा. म्हणजे 4 शब्दांमध्ये 4 ओळींमध्ये कविता ही अशा इतक्या उंचावर. तुम्हाला आता परत 5 मिनिटं आहेत का तुमच्याकडे? हो 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 हो. हा, डोंबिवलीमध्ये बाबा बोरकर, पुरुषोत्तम पाटील आणि वारा सोनार हे 3 कवी आले होते. ही गोष्ट 75-77च्या सुमाराची गोष्ट आहे. डोंबिवली फार छोटं गाव होतं आणि त्यावेळेला असं होतं की समजा विनोद देशपांडेच्या घरी कोणी गायक आला असेल तर सुरेश देशपांडे जाऊन त्यांच्याकडे जाऊन बसू शकत होते, ओळख नसली तरी, किंवा करकरे पण जाऊन बसू शकत होते ओळख नसली तरी. विनोद देशपांडे राग यायचा नाही, सुरेश देशपांडे काही वाटायचं नाही, करकरांना काही वाटायचं नाही की हा ओळखीचा नाही, आपण जाऊन कसं ऐकावं, इतकं मोकळं वातावरण होतं. तर त्यावेळेला हे बोरकर, वारा सोनार आणि पुरुषोत्तम पाटील हे 3 कवी सरखोत बंगला जो आहे त्या सरखोतांच्या घरी आले होते आणि रात्री त्यांच्या घरी काव्याची मैफिल होती. आणि मला कळल्यानंतर मी गेलो तिथे. बोलवण्याचा प्रश्न नव्हता, आमंत्रणाची गरज नाही, चांगल्या कार्याला जातोय, चांगल्या मरण जातोय म्हटल्यानंतर सगळ्यांचं तिथे स्वागत होतं. तिथे बोरकरांचे नेहमी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये नाता थोडस अनुनासिक स्वरामध्ये, माझ्या गोव्याच्या भूमीत, माझ्या गोव्याच्या भूमीत, असं त्याने अतिशय सुंदर कविता की सरीवर फरी आल्या ग, सचैल गोपी नहाल्या ग, अशा त्यांनी कविता म्हणून दाखवल्या. हे सगळं ठीक आहे. सोनारांची कविता होती, खिडकी नावाची कविता, ती माझ्या अजूनही लक्षात आहे. परंतु पुरुषोत्तम पाटील ह्या नावाची ह्यांनी एक कविता म्हटली होती. त्या कवितेचा आशय असा होता की त्याने असं म्हटलं होतं की कोकणामध्ये ही जी कौलालू घरं असतात, ह्या घरामध्ये स्वतंत्र बाथरूम नसते ना, अजूनही अनेक ठिकाणी बाथरूम नाहीये. तर मागच्या परसामध्ये केळीचे खांब उभे करून एक बाथरूम तयार केलेलं असायचं, बंदिस्त असं थोडंसं. आणि तिथे बायकांनी पहाटे उठून आंघोळी करायच्या, ही पद्धत पुरुषांच्या आधी. अशा वेळेला एक नुकतीच ज्या मुलींनी तारुण्यामध्ये प्रवेश केलेला आहे अशी एक तरुणी तिथे आंघोळीला जाते भल्या पहाटे, पंच उषकाली ज्याला म्हणतो त्या ठिकाणी. आणि ती तिथे आंघोळीला गेल्यानंतर सूर्य तिकडे पूर्वेच्या क्षितिजात हळूहळू वरती येतोय आणि त्यांच्या शेवटच्या ती ओळ अशी होती की त्या मुलीला स्पर्श करण्याकरता त्या वेळेपासून सूर्यकिरणांच्या रंगामध्ये भांडणं सुरू झाली असं म्हणतात. म्हणजे मला तुम्ही सांगा, ही जी ओळ सूर्यकिरणाच्या रंगांमध्ये, म्हणजे पांढरा रंग हा साती रंगांचं मिश्रण आहे, त्या रंगांमध्ये भांडणं सुरू झाली, काय कल्पना होती. ही कविता मी ऐकली होती आणि माझ्या ती अजूनही लक्षात आहे. ही मी 75-76ची गोष्ट सांगतोय, म्हणजे अजून 45-46 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हे पुरुषोत्तम पाटील 1998 साली, म्हणजे त्यानंतर 23-24 वर्षांनी मला पुण्याला भेटले. अर्थात ते म्हातारे झाले होते, मी त्यांना ओळखलं नाही.
पण ज्यांच्याकडे ते आले होते त्या गृहस्थाने मला विचारलं, तुम्ही ह्यांना ओळखलं नाहीत? म्हटलं नाही बाबा. तर म्हणाले, हे कवी पुरुषोत्तम पाटील आहे. तर मी लगेच उठून त्यांना नमस्कार केला. मी म्हटलं, अरे पुरुषोत्तम पाटील, माझे आवडते कवी आहात तुम्ही. तर ते म्हणाले, काय तुम्ही कोणती कविता माझी वाचली तुम्ही? तर मी म्हटलं, तुमच्या इतर कविता सोडून द्या, पण एक कविता जी माझ्या मनामध्ये आहे ती तुम्हाला मी सांगतो, म्हणून दाखवतो. आणि मी त्यांना ती म्हणून दाखवली. त्यांना इतकं कौतुक वाटलं की 23 वर्षानंतर एक रसिक आपल्याला आपली कविता म्हणून दाखवतो. म्हणजे कवीचं जीवन तिथे सार्थक झालं असं म्हणायला पाहिजे. लक्षात घ्या, अशा साहित्य तुमच्यावरती अशा प्रकारचा परिणाम करतं. तुम्हाला स्वतःलाच तो कवी बनवतो, स्वतःला लेखक बनवतो. आणि म्हणून वाचन संस्कृती ह्या करता टिकली पाहिजे की तुमचं हे जे समाजात संचित आहे ना, हे पुढे नेण्याकरता हे सगळं टिकलंच पाहिजे. खूपच सुंदर. तुम्हाला सगळ्यांना आवडलं असलं असं मी गृहीत धरतो. हो हो, प्रश्नच नाही. हे गृहीत धरायचं कारणच नाही, छानच झालाय, प्रश्नच नाही. मस्त झाला. ठीक आहे, ठीक आहे. खूपच धन्यवाद सर. एकदम परत एकदा तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आणि आपण कथाकथनही करता. हो हो हो. आणि विशेष म्हणजे गूढकथा. हो हो, आपण गूढकथेचं वाचन आपण कधीतरी नक्की आपल्याला शब्दांगणमध्ये तुमच्या सोयीप्रमाणे आपण डेफिनेटली करूया. हो, तुम्ही केव्हाही पुस्तक प्रकाशनाची तारीख कधी की आम्हालाही कळवा, आम्ही इतरांना. हो, नक्की नक्की, 100%. आजचं सत्र खूपच सुंदर झालं आणि उद्बोधक होतं, एंटरटेनिंग होतं. अजिबात जांभया वगैरे आणणारं अजिबातच नव्हतं. व्यक्तिमत्व जेवढं प्रसन्न आहे तेवढंच आजचं संभाषण पण तुमचं प्रसन्न होतं. मनपूर्वक धन्यवाद. होय होय, धन्यवाद. पुढच्या सत्राकरता आपण परत भेटू. हो, 100%. बंद करू? हो हो.